स्टेटेड इन द प्रिॲम्बल, आपल्या प्रिॲम्बल मध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि इट इज अ बेस्ड ऑन डॉक्ट्रिन ऑफ पॉप्युलर सॉव्हरेनिटी. हा, मी आता काल तुम्हाला सर्व वर्ड एक्सप्लेन केलेले आहेत. व्हॉट इज अ सॉव्हरेन, व्हॉट इज अ सोशलिस्ट, व्हॉट इज अ सेक्युलर, हा, व्हॉट इज, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्याच आहेत. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, डेमोक्रेसीचं टू टाईप, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ओके, तर आता हे तुम्हाला लक्षात आलेच असेल. त्यानंतर आता आपण काय बघूया, त्यामध्ये मिनिंग ऑफ डेमोक्रेसी. आता मिनिंग ऑफ डेमोक्रेसी म्हणजे काय असतं, थोडक्यात तुम्हाला सांगतो. मिनिंग ऑफ डेमोक्रेसी, तर आता मिनिंग ऑफ डेमोक्रेसी मध्ये कसं राहतं, स्लाइड वरती तुम्हाला दिसेलच. 1 मिनिट. मिनिंग ऑफ डेमोक्रेसी, तर ह्यामध्ये कसं राहतं तुम्हाला सांगतो. डेमोक्रेसी जो आहे लिटरली, हा, रूल बाय द पीपल. ओके, त्यामध्येच काय, द टर्म इज डिराइव्ह फ्रॉम द ग्रीक. हा, तर ग्रीक कडून हा टर्म डिराइव्ह झाला. ओके, तर त्यामध्ये काय म्हणतो आपण, डेमोक्रेटिया हा ऍक्च्युली वर्ड होता. ग्रीक मध्ये काय वर्ड होता, डेमोक्रेटिया. आणि त्याचा अर्थ काय होतो, विच वॉज अ कॉइन फ्रॉम डेमोस. डेमोस म्हणजे पीपल. हा, आणि त्यानंतर कार्टाज म्हणजे रूल. ओके, तर लोकांचा रूल, म्हणजे त्याला काय म्हणू शकतो, इन द मिडल ऑफ द 5th सेंचुरी. त्यामध्ये काय झालं, पॉलिटिकल सिस्टीम एक्झिस्ट इन द सम ग्रीक सिटी स्टेट. थोडक्यात तुम्हाला काय लक्षात येईल की डेमोक्रेसी इज अ लिटरली, थोडक्यात मिनिंग काय, तर डिराइव्ह फ्रॉम द ग्रीक. ओके, आणि त्यामध्ये काय, डेमोक्राटिया ऍक्च्युअली वर्ड कोणता होता, डेमोक्राटिया. आणि त्याचं मिनिंग मध्ये डेमोज म्हणजे पीपल, कार्टियस म्हणजे रूल, म्हणजे पीपल्स रूल म्हणजेच काय, डेमोक्रेसी. ओके, त्यामध्ये तुम्ही अजून काय म्हणू शकता की डेमो म्हणजे पीपल, कार्टाइज मीन पॉवर, कॉमन पीपलची पॉवर किंवा लोकांची पॉवर. ओके, तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, डेमोक्रेसी. म्हणजे डेमोक्रेसी काय म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल. हा, तर आता आपण पुढचा जो टॉपिक आहे तो डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी. हा, डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी मध्ये आपण पहिली डेफिनेशन काय बघणार आहे, अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन. हा, अब्राहम लिंकन जे म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना, अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते अब्राहम लिंकन, तर त्यांना काय म्हणलेलं आहे, डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. हा, म्हणजे ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. म्हणजेच आपण काय म्हणतो, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य, म्हणजेच लोकशाही. किती सिंपल लँग्वेज मध्ये त्यांना मेन्शन केलेलं आहे. ओके, लोकशाही म्हणजे. त्यानंतर आपण आता जनरल डेफिनेशन म्हणू शकतो. जनरल डेफिनेशन मध्ये काय म्हणू शकतो आपण, डेमोक्रेसी इज अ सिस्टीम इन विच द गव्हर्नमेंट ऑफ अ कंट्री इज इलेक्टेड बाय द पीपल. हा, आणि अ कंट्री दॅट हॅज दिस सिस्टीम, म्हणजे थोडक्यात आपण आपले पीपल जे असतात ना, ते इलेक्ट करत असतात. इलेक्ट म्हणजे निवडत असतो आपण, आपल्याला निवडण्याचा अधिकार असतो त्या व्यक्तींना. त्याला काय म्हणू शकतो आपण, डेमोक्रेसी म्हणू शकतो. अजून आपण काय म्हणू शकतो, डेमोक्रेसी इज अ सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट इन विच लॉज, पॉलिसी, लिडरशिप असेल, त्यानंतर मेजर अंडरटेकिंग, अंडरटेकिंग म्हणजे बरेचसे डिसिजन घेणे ऑफ अ स्टेट. हा, त्यानंतर अदर पॉलिटी आर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डिसाइडेड बाय द पीपल. म्हणजे तुम्हाला आता एक लक्षात आलं असेल, आता मी आपण हे पहिले चौथा पॉईंट, तिसरा पॉईंट मी एक्सप्लेन करतो. डेमोक्रेसी म्हणजे काय, तुम्हाला पहिलं सिंपल कळायला पाहिजे की लोकशाही, लोकांनी लोकांसाठी बनवलेलं राज्य म्हणजे काय, लोकशाही. लोकशाहीमध्ये काय प्रकार असतात, डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणतो, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. त्यामध्येच काय करत असतो, आता मला तुम्ही सांगा, आपण आपले लोकसभा असेल त्यावेळेस आपण काय करतो, आपले खासदार निवडण्याचे आपल्याला अधिकार असतात, बरोबर आहे. आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतात तर विधानसभा असते आणि विधान परिषद असते. विधानसभेमध्ये आपले आमदार निवडण्याचे आपल्याला अधिकार असतो. आपण वोटिंग करतो, बरोबर आहे. वोटिंग केल्यानंतर आपली जी मेजॉरिटी मध्ये पार्टी येते त्यांचं सरकार येत असतं, आणि त्यांच्या मार्फत सीएम म्हणा किंवा पीएम म्हणा, प्राईम मिनिस्टर किंवा चीफ मिनिस्टर यांची निवड होत असते. मग थोडक्यात ह्यांची निवड कोण करतं, तर कॉमन पीपलच करत असतो, बरोबर आहे. तर थोडक्यात ह्यामध्ये मेन सेंट्रल पॉईंट कोण आहे आपल्या डेमोक्रेसीमध्ये, तर कॉमन पीपलच आहे. ओके, तर आपण काय करत असतो, त्यांना अपॉइंट करत असतो. आपण त्यांना एक डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली बोललं तरी आपण त्यांना इलेक्ट करत असतो, बरोबर आहे. त्यानंतर आपण आता जनरल डेफिनेशन बघितली. त्यानंतर अकॉर्डिंग टू वेबस्टर जे होते त्यांच्या म्हणण्यानुसार काय होतं, डेमोक्रेसी मीन्स गव्हर्नमेंट बाय द पीपल स्पेशली रूल ऑफ द मेजॉरिटी. आता रूल ऑफ मेजॉरिटी मी तुम्हाला सांगितलं, ग्रामसभा हे एक्झाम्पल आहे मेजॉरिटी. म्हणजे काल ही तुम्हाला मी आता मनेका गांधीची केस एक्सप्लेन केली होती बघा. काल तुम्हाला मी फंडामेंटल राईट्स मध्ये मनेका गांधीची केस एक्सप्लेन केली होती. त्या केसमध्ये काय झालं होतं की मनेका गांधी ह्या पासपोर्ट अथॉरिटीकडे त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता, त्यांना बाहेर जाता आलं नाही. त्यावेळेस कोर्टापुढे त्यांना सांगितलं की माझा मूलभूत हक्क जो आहे तो व्हायलेट झालेला आहे.
ओके, व्हायलेट झालेलं म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की मला परदेशात जाऊन दिलं नाही. थोडक्यात आर्टिकल जे 21 आहे, हा, त्यामध्ये काय सांगितलं, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, तुमच्या स्वातंत्र्यावरती गदा आली. तर त्यानुसार त्यांना जाताना त्यावेळेस कोर्टानं काय जजमेंट दिलं त्यामध्ये, की लॉ मस्ट बी जस्ट फेअर अँड रिजनेबल आणि प्रोसिजर मस्ट बी जस्ट फेअर अँड रिजनेबल. आणि त्यानंतर तुम्हाला एक सांगतो, ऍक्च्युली आर्टिकल 21, आपलं जे राज्यघटनेमध्ये आर्टिकल 21 आहे ना, हा, इक्वेलिटी बिफोर लॉ हे आर्टिकल 14, हा, आणि त्यानंतर पर्सनल लिबर्टी. मी आता तुम्हाला सांगितलं ना, आर्टिकल 21 जे आहे ना, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, ह्यामध्ये काय झालं, सुप्रीम कोर्टाचा व्ह्यू जो होता ना सुरुवातीला, तो कसा होता, तो लिमिटेड व्ह्यू होता. आता एक्झाम्पल देतो तुम्हाला, एक्झाम्पल देतो म्हणजे आता हॉर्स असतो बघा, घोडा असतो. तो घोड्याला काय करतात, रेसमध्ये असताना असं बाजूने त्याला पॅक केलेलं असतं, म्हणजे ते डोळे असतात ना, त्या बाजूला असं हे लावलेलं असतं, आपण म्हणतो ना आजूबाजूला बघू नये, त्याचं पूर्ण लक्ष समोर राहावं. तसंच सुप्रीम कोर्टाचा व्ह्यू जो होता ना, तो सुरुवातीला हा लिमिटेड होता, रिस्ट्रिक्टेड होता. पण आफ्टर मनेका गांधी केस सुप्रीम कोर्टाचा व्ह्यू हा ब्रॉड झाला. ओके, आणि मोठा झाला. ब्रॉड झाला म्हणण्यापेक्षा म्हणायचं म्हणजे कसं म्हणायचं, की सुरुवातीला राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हे लिमिटेड होतं. मग त्यानंतर काय झालं, सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं, की राईट टू गो अब्रॉड इज अ फंडामेंटल राईट, परदेशात जाणं हा सुद्धा तुमचा मूलभूत अधिकार आहे. ओके, थोडक्यात 21चा जो आर्टिकल 21चा जो स्कोप होता, तो सुरुवातीला लिमिटेड होता, तो नंतर ब्रॉड करण्यात आला. बरोबर आहे. थोडक्यात ह्यामधून तुम्हाला काय लक्षात येईल, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. म्हणजे कोणत्या कशासाठी केलं, तर रूल ऑफ मेजॉरिटी. म्हणजे भारतामध्ये कसं की आता त्या केसमध्ये मी सांगितलं होतं 5 जजेस असतील, आपण एक जज असेल आणि अनेक जज असेल तर त्याला काय म्हणतो आपण, बेंच. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त जजेस असेल त्याला आपण म्हणतो बेंच. हा, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, कोणताही निकाल डिसिजन देत असताना, समजा फॉर एक्झाम्पल कोणताही तरी एक मुद्दा उपस्थित झालेला आहे. आता तुम्हाला मी काल सांगितलं, मनेका गांधीमध्ये प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट, हा मुद्दा उपस्थित होता. त्यामध्ये काय झालं, समजा 5 जजेस आहेत, त्यामध्ये 3 जजेस होते, त्यांना काय वाटलं सुप्रीम कोर्टाचे की नाही, प्रिअम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि 2 जजेस होते, त्यांना काय वाटलं, प्रिअम्बल इज अ नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग त्यामध्ये काय केलं आपण, 3 मेजॉरिटी बघितली, रूल ऑफ मेजॉरिटी. बरोबर आहे. 3 लोक ज्या साईडला होती, थोडक्यात ज्या साईडला जास्त लोक होते, जजेस होते, तर तो आपण ग्राह्य धरलं, तो आपला कायदा झाला त्यामध्ये. म्हणजे रूल ऑफ मेजॉरिटीसाठी मी हे पाठीमागच्या लेक्चरमधलं तुम्हाला एक्झाम्पल दिलं, जेणेकरून तुम्हाला ते इझिली समजावं म्हणून. ओके, रूल ऑफ मेजॉरिटी थोडक्यात अकॉर्डिंग टू वेबस्टर त्यांचं म्हणणं काय होतं, गव्हर्नमेंट इन विच द supreme power is vested in the people and exercised by them directly or indirectly through the system of representation. ओके, थोडक्यात काय आणि ते कुठल्या मार्फत, तर फ्री इलेक्शन्स, आपण इलेक्शन्स होतात त्या मार्फत आपण ते करत असतो. ओके, त्यानंतर आता आपण 4 नंबरची डेफिनेशन जी आहे ना, अकॉर्डिंग टू प्रोफेसर सॅली, त्यांच्या म्हणण्यानुसार ते काय म्हणतात, डेमोक्रेसी इज अ गव्हर्नमेंट इन विच एव्हरीवन हॅज शेअर. आता मला सांगा, एव्हरीवन हॅज अ शेअर, आपण मतदान करतो म्हणजे आपला त्यामध्ये शेअर असतो. ओके, त्यानंतर आता 5th डेफिनेशन आहे 5 नंबरची, ते म्हणजे अकॉर्डिंग टू लॉर्ड ब्रायसे, त्यांचं म्हणणं काय आहे, डेमोक्रेसी इज दॅट द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रुलिंग पॉवर ऑफ द स्टेट इज अ वेस्टेड नॉट इन पार्टी, क्लास और क्लासेस बट इन द मेंबर ऑफ द कमेन्स ॲज वे होल. मग थोडक्यात तुम्ही काय लक्षात ठेवा, डेमोक्रेसी म्हणजे काय असतं, की ह्यामध्ये मेन सेंट्रल पॉईंट जो असतो तो कॉमन पीपल असतो, तो पीपल असतो. त्यामध्ये काय आपण म्हणतो, ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. ओके, किंवा रूल ऑफ मेजॉरिटी, थोडक्यात आपण इलेक्शन थ्रू त्यांना हे करत असतो, अपॉइंट करत असतो. त्यानंतर आपला 4th जो पॉईंट आहे तो कोणता आहे, इम्पॉर्टन्स ऑफ द डेमोक्रेसी. ओके, तर आता ह्याचं महत्व काय, लोकशाहीचं महत्व काय, तर आपण काय म्हणू शकतो ह्यामध्ये, वेन talking about the importance of the democracy, it is important to define it accurately. काय म्हणू शकतो, डेमोक्रेसी इज अ पॉप्युलर सॉव्हरेनिटी. पॉप्युलर सॉव्हरेनिटी, आता सॉव्हरेनिटी म्हणजे काय असतं, सार्वभौम. मी तुम्हाला काल त्याचं एक्झाम्पल दिलं, इंडिया जे आहे ते आपण कुणावरती डिपेंड आहे का नाही, आणि आपल्यावरती कुणाचं डॉमिनन्स आहे का नाही. इंडिया इज अ इंडिपेंडंट स्टेट, इंडिपेंडंट कंट्री आहे, म्हणजेच ते काय सॉव्हरेन आहे, म्हणजेच आपण मराठीत त्याला काय म्हणतो, सार्वभौम म्हणतो. थोडक्यात काय, डेमोक्रेसी इज अ पॉप्युलर सॉव्हरेनिटी. आणि अब्राहम लिंकन जे होते त्यांना काय सांगितलं सिंपल लँग्वेज मध्ये, ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. ओके, थोडक्यामध्ये काय तर ह्यामध्ये कोण, आपण जे पीपल आहे त्यांना, तेच सेंट्रल पॉईंट आहे, आणि फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणू शकतो. ओके, त्यामध्ये अजून काय म्हणू शकतो आपण, डेमोक्रेसी इज द थेअरी दॅट द कॉमन पीपल नो व्हॉट
दे वॉन्ट अँड द डिझर्व गेट टू गुड अँड हार्ड. थोडक्यात लोकांच्या आपण म्हणतो ना टार्गेट, एक मेन जो सेंटर पॉईंट आहे तो कोण पाहिजे, कॉमन पीपल पाहिजे. त्यामध्ये आपण आता इम्पॉर्टन्स मध्ये अजून काय बघू शकतो की डेमोक्रेसी हॅज प्लेड अ व्हायटल रोल इन द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन, हेल्पिंग ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड ट्रान्सफॉर्म स्ट्रक्चर ऑफ मोनार्ची. आता मोनार्ची काय असते मी तुम्हाला सांगितलं, राजा असतो बरोबर आहे. राजामध्ये बऱ्याच वेळा कसं होतं की आता राजामध्ये एकाच व्यक्तीच्या हातात पॉवर असते, तर तो कधी कधी त्या व्यक्ती त्या पॉवरचा तो मिसयूज करू शकतो. म्हणजे मोनार्ची एक असते आणि डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये कसं असतं की आता जर आपल्याला कोणतीही पार्टी सत्तेत आली, ती जर तिच्या पॉवरचा मिसयूज करायला लागली, तर पुढच्या वेळेस आपण त्या पार्टीला मतदान न करता इतर दुसरा जो ऑप्शन असेल आपल्याला, त्यांना आपण मतदान करून ती पार्टी थोडक्यात सत्तेमध्ये येऊ शकते. आणि आपले जे आपल्याला जे ज्या चुकीच्या गोष्टी वाटतात ना, त्यापासून आपण त्यांना रोखू शकतो. म्हणजे हे आपलं कोणत्या मार्फत, तर वोटिंगच्या मार्फत करू शकतो बरोबर आहे. त्यामध्ये आपण आता इम्पॉर्टन्स ऑफ डेमोक्रेसीमध्ये काय म्हणू शकतो, तर प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ सिटीजन्स. यामध्ये काय करतो, पीपल गेट चान्स टू वोट ऑन द की इश्यू अफेक्टिंग देअर कंट्री अँड कॅन इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह टू मेक द डिसिजन्स. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल, प्रमोटिंग द इंटरेस्ट ऑफ द सिटीजन्स. म्हणजे ह्यामध्ये काय केलं जातं, इम्पॉर्टन्स ऑफ डेमोक्रेसीमध्ये प्रमोट केलं जातं इंटरेस्ट ऑफ द सिटीजन्समध्ये. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, सेकंड पॉईंटमध्ये प्रमोटिंग इक्वॅलिटी. आता इक्वॅलिटीचे मी तुम्हाला सांगितलं, वन प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी इज दॅट ऑल पीपल आर इक्वल इन द आईज ऑफ द लॉ अँड एव्हरी पर्सन गेट अ वोट. मी काल तुम्हाला सांगितलं आर्टिकल 14 मध्ये काय सांगितलेलं आहे की सर्वजण समानतेचा अधिकार म्हणतो आपण बरोबर आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यासमोर सर्व समान आहेत. मी त्याचं काल तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. मिनिस्टरचा मुलगा असेल, टीचरचा मुलगा असेल किंवा कोणी कॉमन पीपलचा मुलगा असेल, कोणी जरी गुन्हा केला तरी त्याला पनिशमेंट ही सेमच आहे. आणि आपल्या राज्यघटनेने जे अधिकार दिले ते सुद्धा सर्वांना सेम आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्या इथं असं नाही की मिनिस्टरचा मुलगा आहे म्हणून त्याला जास्त अधिकार दिलेले आहेत आणि कॉमन पीपलचा मुलगा आहे म्हणून त्याला कमी अधिकार दिले, असं आहे का, नाहीये. त्यामुळे थोडक्यात काय आपल्या इथे इक्वॅलिटी आहे, म्हणजे प्रमोटिंग इक्वॅलिटी. वन प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी मध्ये काय म्हणू शकतो आपण की थोडक्यात इक्वॅलिटी बिफोर लॉ इक्वल प्रोटेक्शन ऑफ मध्ये काय म्हणू शकतो की सर्वजण इक्वल आहेत कायद्याच्या दृष्टीनं. हा, थोडक्यात काय, ऑल पीपल आर इक्वल इन द आईज ऑफ द लॉ. हा, आणि ते थोडक्यात काय, आणि आपल्याला मतदान करण्याचा अधिकार हा खूप मोठा दिलेला आपला राज्यघटनेला अधिकार आहे. ओके. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, प्रिव्हेंटिंग अब्यूज ऑफ पॉवर. आता ह्यामध्ये कसं राहतं डेमोक्रेसीमध्ये, इन डेमोक्रेसी पीपल इन अथॉरिटी वेर इज इलेक्टेड बाय द पीपल. आपण इलेक्ट करत असतो, वोट देम बरोबर आहे. आणि त्यामध्ये काय करत असतो आपण, दे आर देअर फॉर रिस्पॉन्सिबल कॅरिंग आउट द विल ऑफ दोज इलेक्टेड देम. आता मला तुम्ही सांगा, आपण काय करतो, आपले जे प्रतिनिधी असतात त्यांना अपॉइंट करतो आणि आपले जे बेसिक प्रॉब्लेम असतात बरोबर आहे, तर ते आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो बघा, आता बीजेपी ही सत्तेमध्ये आहे, काँग्रेस सत्तेमध्ये होतं सुरुवातीला, तर आता जनता जी असते ते काय करत असते, स्टडी करत असते बाबा की आता जे आपले बेसिक रोड्स असतील, पाण्याचे प्रॉब्लेम असतील किंवा इतर समाजामधले प्रॉब्लेम असतील, तर आपले प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करतंय बरोबर आहे. तर त्यासाठी आपण प्रायोरिटी देत असतो आणि त्यानुसार आपण वोटिंग करत असतो किंवा इलेक्शन करत असतो बरोबर आहे. तर त्यानुसार आता मला तुम्ही सांगा की फॉर एक्झाम्पल आता बीजेपी आहे, तर आपल्याला जर असं वाटलं बीजेपी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, तर आपण पुढच्या वेळेस त्यांना मतदान करू शकतो. जर आपल्याला असं वाटलं की नाही आपले जे प्रॉब्लेम आहे ते बीजेपी सॉल्व्ह करत नाही, तर पुढच्या वेळेस आपण बीजेपीला मतदान करणार का, नाही करणार. म्हणजे थोडक्यात कॉमन पीपलला दिलेला खूप मोठा हे आपल्याला अधिकार आहे किंवा हक्क आहे की आपण त्यानुसार वोटिंगनुसार आपण त्या पार्टीला आपण म्हणजे थोडक्यात सत्तेत आणायचं का नाही आणायचं, हे खूप मोठे आपल्याला दिलेले डेमोक्रेसीने म्हणा किंवा कॉन्स्टिट्यूशन दिलेली खूप मोठी आपल्याला शक्ती आहे. ओके. त्यानंतर आता फिफ्थ पॉईंट जो आहे तो काय म्हणतो, क्रिएटिंग स्टॅबिलिटी. क्रिएटिंग स्टॅबिलिटीमध्ये काय म्हणतो आपण, डेमोक्रेसी हॅव रूल लॉज दॅट प्रोव्हाइड स्टॅबिलिटी, प्रोटेक्ट ह्युमन राईट्स. ओके. तर ह्युमन राईट्स जे असतात ना, आता मानवाचे आपले ह्युमन राईट्स म्हणतो ना आपले हक्क, तर त्यामध्ये काय करत असतात, डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट हॅव टाइम टू मेक चेंजेस अँड देर इज नो इंटरेस्ट ऑफ एव्हरीवन. थोडक्यात काय करत असतं, क्रिएटिंग स्टेबिलिटी करत असतं बरोबर आहे. त्यानंतर आता जो आपला फिफ्थ पॉईंट जो आहे तो कोणता आहे, व्हॉट आर द प्रॉब्लेम विथ डेमोक्रेसी. हां, तर तुम्हाला एक आपण आतापर्यंत जे पहिले पॉईंट बघितले तुम्हाला लक्षात आलंच असेल की इंट्रोडक्शन ऑफ डेमोक्रेसी असेल, त्यामध्ये आपण अब्राहम लिंकन त्यांचं उदाहरण बघितलंच आहे. त्यानंतर डेमोक्रेटिक म्हणजे काय, तर आपल्या प्रिअम्बलमध्येच डेमोक्रेटिक हे सगळे वर्ड मेन्शन केलेले आहेत, त्याच्यावरती आपण काल लेक्चर घेतलेलंच आहे. त्यानंतर मिनिंग ऑफ डेमोक्रेसी, तर मिनिंग ऑफ डेमोक्रेसीमध्ये काय लक्षात ठेवायचं, ग्रीक वर्ड आहे
डेमोक्रेटिया, त्यामध्ये डेमो म्हणजे काय, आपण म्हणतो ना डेमो म्हणजे पीपल, आणि कार्टेज म्हणजे रूल म्हणा किंवा पॉवर म्हणा, कॉमन पीपलच थोडक्यात टार्गेटिंग. त्यानंतर डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी, त्यामध्ये तुम्हाला आता मी मेन्शनच केलं की अब्राहम लिंकन असेल, जनरल डेफिनेशन असेल. ओके. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ डेमोक्रेसी. तर तुम्हाला आता हे 5 पॉईंट पर्यंत सगळं लक्षात आलं असेल बऱ्यापैकी की डेमोक्रेसी म्हणजे काय, बरोबर आहे. हां. तर त्यानंतर आता फिफ्थ पॉईंट जो आहे ना, व्हॉट आर द प्रॉब्लेम विथ डेमोक्रेसी. आता काय प्रॉब्लेम आहे डेमोक्रेसीवरती, किंवा आपण मेरिट्स अँड डिमेरिट्स म्हणूया त्यामध्ये. तर आता ह्यामध्ये कसं असतं डेमोक्रेसीमध्ये, की डेमोक्रेसी इज नॉट ऑलवेज परफेक्ट. आता कशी परफेक्ट नसते, आता तुम्हाला एक नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट, तर आपण कोणताही कायदा बनवला, काही समाजामध्ये कोणतीही गोष्ट म्हणजे कायदा असेल, राज्यघटना असेल, तर ह्यामध्ये कसं होतं, तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं, सोसायटी इज अ डायनामिक कन्सेप्ट. किंवा थोडक्यात काय म्हणू शकतो की थोडक्यात काय की लॉ इज मेड फॉर द सोसायटी. हा, लॉ इज मेड फॉर द सोसायटी, नॉट सोसायटी मेड फॉर द लॉ. म्हणजे कायदा जो असतो तो समाजासाठी असतो, समाज कायद्यासाठी नसतो. मी काल तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की 2021 मध्ये कोणताही कायदा बनवला असेल तर तो 2021च्या परिस्थितीत योग्य असतो, पण 31 मध्ये तो योग्य होईल का, नाही होत. त्यामुळे आपण काय करतो, त्यामध्ये अमेंडमेंट करत असतो. तसंच मी तुम्हाला काय सांगितलं, तर लोकशाही आहे, तर लोकशाहीमध्ये जसे मेरिट्स आहेत तसे डिमेरिट्स सुद्धा असणार आहेत, बरोबर आहे. तर ते मेरिट्स कोणते, डिमेरिट्स कोणते, ते आपण आता बघूया. की आपण म्हणतो ना व्हॉट इज अ प्रॉब्लेम ऑफ विथ डेमोक्रेसी. त्यामध्ये आपण काय बघूया, थोडक्यात डेमोक्रेसी इज नॉट ऑलवेज परफेक्ट, अँड इट हॅज बीन क्रिटिसाइज फॉर नंबर ऑफ डिफरंट रिझन्स. आता कोणते रिझन्स आहेत, हां. I'm requesting to Vishakha. Please mute yourself. Vishaka, mute yourself. ओके. हां. त्यामध्ये आता मेरिट्समध्ये काय बघू शकतो आपण, आता पहिला जो पॉईंट आहे ना, नॉट एव्हरी वन एक्झरसाइजेस द राईट टू वोट. हां. आता ह्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, काय प्रॉब्लेम्स आहेत डेमोक्रेसीच्या समोरील, तर नॉट एव्हरी वन एक्झरसाइज द राईट ऑफ द वोट. आता कसं नाही करू शकत, त्याचं एक्झाम्पल खाली बघा. इन सम कंट्रीज, आता काही देशामध्ये काय असतं, लाईक ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये कसं आहे, वोटिंग इज अ मॅन्डेटरी बाय लॉ, हां, फॉर सर्टन इलेक्शन. हां. बट दिस इज अ नॉट अ केस इन अदर डेमोक्रेटिक कंट्रीज. आता मला तुम्ही सांगा, भारतामध्ये आपल्या सुद्धा आपण म्हणतो ना वोटिंगचा अधिकार आहे कंपल्सरी, गव्हर्नमेंट म्हणतं कंपल्सरी तुम्ही मतदान करा. पण मला तुम्ही सांगा, सर्व माणसं मतदान करतात का, आपल्या इथं तरी 100% मतदान होतं का, नाही होत. बरेचसे लोक, आणि त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की ऍक्च्युली ग्रामीण ग्रामीण भागामध्ये किंवा इलिटरेट आपण म्हणतो ना, जे गावाकडचे लोक साक्षर नाहीयेत, आपण म्हणतो ज्यांचं शिक्षण नाही, ते लोक मतदानाचा हक्क बजावतात. मध्ये सर्वे आला होता पेपरला, त्यामध्ये काय सर्वेमध्ये मेन्शन केलं होतं की जे शिकलेले लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत, जॉबला चांगल्या चांगल्या पोस्टवरती आहेत, तर ते लोक मतदान पूर्ण करत नाहीत. मग त्यामध्ये काही रिझन्स असतं, काही लोकांचं म्हणजे पॉझिटिव्ह असतं, काही लोकांचं निगेटिव्ह असतो. ओके. तर मला काय सांगायचं तुम्हाला, की वोटिंग हे प्रत्येकाने केलं पाहिजे. तो आपल्याला राज्यघटनेने दिलेला खूप मोठा अधिकार आहे, खूप मोठं शस्त्र आहे. तुम्हाला आता कॉन्स्टिट्यूशनचा स्टडी करत असताना तुम्हाला आता हे लक्षात आलंच असेल की वोटिंग हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. तर यानंतर मला वाटतं ज्यांचे आता तुम्ही सर्वजण तर वोटिंगसाठी एलिजिबल आहात, थोडक्यात पात्र आहातच. तर माझं म्हणणं आहे की त्यानंतर जेव्हा केव्हा कोणतंही इलेक्शन असेल तरी तुमचा मतदानाचा हक्क जो आहे तुम्ही हा बजावला पाहिजे, कारण ते तुम्हाला राज्यघटनेत दिलं खूप मोठं एक शस्त्र आहे. ओके. त्यामध्ये आता मी तुम्हाला पहिला जो पॉईंट सांगितलं ना, नॉट एव्हरी वन एक्झरसाइज देअर राईट टू वोट, त्यामध्ये आपण काय बघूया, की आता मी सांगितलं तुम्हाला, इन सम कंट्रीज लाईक ऑस्ट्रेलिया वोटिंग इज अ मॅन्डेटरी आहे बाय लॉ फॉर सर्टन इलेक्शन, बट दिस इज अ नॉट केस इन अदर डेमोक्रेटिक कंट्रीज. ह्याचं एक्झाम्पल देतो तुम्हाला की अल्दो एव्हरी वन लिव्हिंग इन द डेमोक्रेटिक हॅज अ राईट टू वोट, आपल्याला अधिकार आहे ॲट द सर्टन एज. हां. नॉट एव्हरी वन ॲक्च्युअली डज इट. हां. त्यामध्ये काय, विच मीन्स दॅट इन द एंड नॉट एव्हरी वाईज गेट हिअर. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, ओनली 50% ऑफ वोटिंग एज सिटीजन्स कास्ट देअर वोट इन द 2016 म्हणजे 2016 मध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यामध्येच काय की आता आपल्याला जो दिलेला नाही कास्ट देअर वोट, आपल्याला मतदानाचा अधिकार आहे, तर सर्वजण बजावतात का, नाही बजावत, बरोबर आहे. थोडक्यात आता मला सांगा, लोकशाहीमध्ये आपल्याला दिलेलं आहे तर सर्वांना बजवायला पाहिजे, पण बजावतात का, नाही बजावत, बरोबर आहे. तर हे तुम्हाला एक ऍडव्हान्टेज म्हणतो, तसं डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे. त्यानंतर आपण अजून काय म्हणूया सेकंड पॉईंट मध्ये, नॉट एव्हरी वन हॅज राईट टू वोट. हा. आता ह्यामध्ये एक्झाम्पल देतो तुम्हाला, इन सम डेमोक्रेटिक कंट्रीज देर आर लॉज दॅट स्टॉप
सम पीपल फ्रॉम वोटिंग. आता कुणाला स्टॉप केलं जातं? सम कंट्रीज. आता फॉर एक्झाम्पल द 1983 रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट. ह्यामध्ये काय सांगितलं? इन द UK मध्ये प्रिव्हेंट पीपल हू हॅव बीन कन्व्हिक्टेड ऑफ क्राईम फ्रॉम वोटिंग वाईल दे आर इन प्रिझन. आता ह्यात एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता ह्यांचं UK मध्ये काय केलं? ज्या लोकांना गुन्हा केलेला आहे, क्राईम केलेला आहे, ओके, आणि जे लोक जेलमध्ये आहेत, तर त्यांना मतदानाचा अधिकार नाही द्यायचा असं कोणी म्हटलं? UKनं म्हटलं. त्यांना ठरवलं. मग मला तुम्ही सांगा, ते ठरवलं म्हणजे थोडक्यात त्या लोकांना त्या अधिकारापासून, हक्कापासून हे केलं ना, बाजूला केलं ना, त्यांना तो हक्क मिळाला का? नाही मिळाला. मग थोडक्यात आता डेमोक्रेसीचा सेकंड जो पॉईंट आहे, बरोबर आहे, ह्या देशामध्ये त्यांना त्या गव्हर्नमेंटनं असं डिसाईड केल्यामुळे काय झालं की त्याचा जो राईट, मतदानाचा जो अधिकार होता, त्यापासून तो काय झाला? तो व्यक्ती दूर झाला. मग त्याला मतदानाचा अधिकार बजावता आला का? नाही बजावता आला. आता तुम्हाला जे शिकत आता कन्व्हिक्टेड क्राईम्स. आता कन्व्हिक्टेड हा शब्द जो आला तो लॉचा शब्द आला, बरोबर आहे. आता लॉचा शब्द आल्यामुळे तुम्हाला हे लक्षात येणार नाही. मी त्याचं एक्झाम्पल देतो. कोणताही गुन्हा क्राईम होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात. मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं, बरोबर आहे. त्यामध्ये तुम्हाला एक लॅटिन टर्म सांगितलं होतं. ते काय सांगितलं होतं की ऍक्टस नॉन फेसिट नेसिम इन्सिट्रिया. तुम्ही म्हणता काय ऍक्टस नॉन फेसिट नेसिम इन्सिट्रिया म्हणजेच काय? विदाउट गिल्टी माइंड इट इज नॉट क्राईम. क्राईम होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात. पहिलं म्हणजे काय पाहिजे? तुमचं मेन्स रिया. मेन्स रिया म्हणजे गिल्टी इंटेन्शन पाहिजे. आणि सेकंड म्हणजे काय? तुमचं ऍक्टस रिया म्हणजे तुम्ही कृती केली पाहिजे. म्हणजे गिल्टी इंटेन्शन प्लस ऍक्टस रिया म्हणजे कृती केली पाहिजे इज इक्वल टू क्राईम. ओके, म्हणजे थोडक्यात गिल्टी इंटेन्शन प्लस ऍक्ट इज इक्वल टू क्राईम. तर आता ह्यामध्ये कसं होतं तुम्हाला मी सांगतो. आपल्या भारतामध्ये सुद्धा तेव्हा आपण इंडियन पिनल कोड आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. आता समजा ए आहे, बी आहे, ओके. ए आणि बी वर, ए आहे, बी आहे, ए वरती आरोप केले बीनं, आणि बीनं आरोप केल्यामुळे एला अटक करण्यात आली, बरोबर आहे. ती केस कोर्टामध्ये आहे. तर कोर्टामध्ये ज्यावेळेस केस जाते, बरोबर आहे, तर त्यामध्ये दोन पार्टी असतात. मी तुम्हाला सांगितलं की जो कोर्टात केस प्लेंटिफ डिपेंडंट क्रिमिनल केस असेल तो म्हणतो आपण, त्यामध्ये कसं जो ऍप्लिकंट जो दाखल करतो तो, आणि दुसरा जो पर्सन असतो तो ऍक्युज म्हणजे आरोपी. आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये? आरोपी. तर आता एक कन्व्हिक्शन शब्द म्हणजे काय? त्याचा अर्थ लक्षात येण्यासाठी हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. तर ज्यावेळेस कोर्टात एखाद्या व्यक्तीवरती आरोप होतो, क्रिमिनल केस असेल, की क्रिमिनल म्हणजे फौजदारी केस असेल, तर क्रिमिनल केसमध्ये जर थोडक्यामध्ये जर त्या व्यक्तीवरती आरोप असतील, कोर्टात ती केस चालू असेल. आता बऱ्याच वेळा बघा, कोणत्याही व्यक्तीला अटक केली क्रिमिनल, फॉर एक्झाम्पल त्याला मोठा गुन्हा केला असेल, एका व्यक्तीनं मर्डर केलेला आहे असं समजा, एनं मर्डर केलेला आहे आणि तो कोर्टात आहे. तर कायद्याच्या दृष्टीने कायदा काय म्हणतो? सुरुवातीला तो आरोपी असतो कोर्टात. ज्यावेळेस केस दाखल केलेली असते ना, त्याला आपण बोलताना सुद्धा काय म्हणतो? आरोपी म्हणत असतो, म्हणजे ऍक्युज म्हणत असतो. आणि ज्यावेळेस निकाल दिला जातो त्या केसमध्ये, जजमेंट दिलं जातं, तर जजमेंट दिलं होतं त्यावेळेस काय होतं? दोन गोष्टी घडतात. एक तर तो जी मुक्तता होते, बरोबर आहे, निर्दोष मुक्तता होत असते, आणि किंवा त्याला शिक्षा होत असते. जर त्याची मुक्तता झाली तर तो ऍक्युज राहतो, त्यातून तो केसमधून तो बाहेर होतो. आणि जर त्याला शिक्षा झाली, बरोबर आहे, तर त्याला मग कन्व्हिक्शन म्हणतात. आता कन्व्हिक्टेड म्हणजे थोडक्यात कसं की कोणत्याही व्यक्तीवरती जरी कोर्टात केस असेल तर त्याला आपल्याला गुन्हेगार म्हणता येत नाही. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. बऱ्याच केसेसमध्ये कसं होतं, कोणत्याही व्यक्तीला काही गोष्टीत फसवून त्याला अडकवलं जातं केसमध्ये, बरोबर आहे, त्याच्यावर खोटे आरोप असतात. पण त्या कोर्टाच्या ज्या केसमध्ये निकाल दिला जातो, जजमेंट दिलं जातं, त्यावेळेस त्यात असं जजेस असतात ना आपले जजमेंट, त्यांना लक्षात येतं की नाही, ह्या व्यक्तीला फसवण्यात आलेलं आहे आणि ह्या व्यक्तीचा ह्यामध्ये काही रोल नाहीये, बरोबर आहे. तर त्यावेळेस त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता होत असते. तर त्यावेळेस तो काय होत असतो? तो ते कन्व्हिक्शन म्हणजे कसं की थोडक्यात त्या शिक्षा, थोडक्यात ती केलेला गुन्हा जो आहे तो जर थोडक्यात सिद्ध झाला तर तो कन्व्हिक्टेड होत असतो, आणि जर सिद्ध नाही झाला तर तो ऍक्युज असतो. म्हणजे थोडक्यात मला यावरून तुम्हाला काय सांगायचंय, कोणत्याही व्यक्तीवरती ज्यावेळेस कोर्टात केस चालू असते त्याला आपल्याला गुन्हेगार कायद्यानं म्हणता येत नाही. तो कोण असतो? ऍक्युज असतो, आरोपी असतो. ज्या दिवशी शिक्षा दिली जाते त्या दिवशी तो गुन्हेगार होत असतो. ओके, तर तुम्हाला हे आता लॉच्या टर्म आल्यामुळे तुम्हाला एक्सप्लेन केलं. ओके, त्यानंतर आता थर्ड पॉईंट जो आहे थोडक्यात, आता आपण काय बघतो? मेरिट्स ऑफ द डेमोक्रेसी, डिमेरिट्स ऑफ द डेमोक्रेसी. त्यामध्ये काय? डिसिजन कॅन टेक लॉंग टाइम. आता ह्यामध्ये कसं असतं? द प्रोसेस ऑफ चेंजिंग लॉज, मेकिंग डिसिजन अबाउट द कंट्री हॅज गो थ्रू व्हेरियस स्टेज ऑफ वोटिंग बिफोर दे केम इन टू इफेक्ट. आता हे तुम्हाला मी सांगितलं की फॉर एक्झाम्पल कसं डिसिजन कॅन टेक लॉंग टाइम, ह्यामध्ये लॉंग टाइम लागू शकतो. लोकशाहीमध्ये कसं असतं की सगळी प्रत्येक गोष्ट ही कॉमन पीपल, म्हणजे थोडक्यात आता आपला जो कायदा आहे भारताचा, आपला कायदा काय म्हणतो की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील. ओके, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध माणसाला शिक्षा झाली नाही पाहिजे.
आपला काय काय म्हणजे कायदा म्हणतो की कोणत्याही माणसावरती अन्याय नाही झाला पाहिजे, बरोबर आहे. थोडक्यात आपला लॉचा उद्देश कसा आहे की 100 कैदी असतील त्यांना, अपराधी असतील त्यांना सोडलं तरी चालेल, पण एक निरपराध माणसाला शिक्षा नाही झाली पाहिजे. थोडक्यात थोडक्यात काय म्हणतो की आपली प्रोसिजर काय कॉमन पीपल थोडक्यात सेंट्रल पॉईंटला आहे, तुम्हाला हे लक्षात येईल. त्यामध्ये आपण अजून काय म्हणू शकतो, दिस मीन्स दॅट कॅरिंग आउट वॉट पीपल वॉन्ट ऑफ्टेन टेक्स अ लॉंग टाइम. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, तर युनायटेड स्टेटमध्ये काय झालं, हॅज एक्सटेन्सिव्ह प्रोसेस इन विच बिल फर्स्ट ड्राफ्ट लॉ बिफोर इट पास. आता मी तुम्हाला एक्झाम्पल काल सांगितलं होतं, कायदा बनत असताना सुरुवातीला काय असतं, ते बिल असतं, बिल स्वरूपात असतं, बरोबर आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं कायदा बनताना कसं म्हणतो, लोकसभेमध्ये सुरुवातीला पास करावा लागतो मेजॉरिटीमध्ये, त्यानंतर तो राज्यसभेत पास करावा लागतो, लोकसभा आणि राज्यसभेत पास झाल्यानंतर त्यावरती प्रेसिडेंटची साईन व्हावी लागते आपली. ज्या दिवशी प्रेसिडेंटची साईन होते त्या दिवशी तो कायदा अंमलात येतो. मी काल तुम्हाला सांगितलं, तो कोणताही कायदा बनतो सुरुवातीला तो इनॅक्ट होतो, इनॅक्ट म्हणजे तयार होतो, आणि इट इज अ केम इन टू फोर्स. ओके, इट इज अ केम इन टू फोर्स म्हणजे अंमलात कधीपासून येतो, तर ती प्रोसेस असते. थोडक्यात हे जे इथं सांगितलेलं ना एक्झाम्पल, डिसिजन कॅन टेक अ लॉंग टाइम, ह्याचा अर्थ काय, थोडक्यात कायदा बनतो. आता आपली मी तुम्हाला सांगितलं भारताची राज्यघटना जी आहे, तर ती ऍक्च्युली 1949 मध्येच बनली, पण इट इज अ केम इन टू फोर्स कधी आली ती, तर 1950 मध्ये. थोडक्यात आपण तुम्हाला लक्षात येईल कायदा बनताना कसा असतो की तो तयार झाला, हा कोणताही कायदा तयार झाला आणि तो ऍक्च्युली प्रेसिडेंटची साईन, ह्या प्रोसेसला सुद्धा वेळ लागत असतो, बरोबर आहे. आणि त्यांची साईन झाल्यानंतर तो बिल जो असतो ना, बिल सुरुवातीला आपण त्याला काय म्हणतो, बिल, हा, आणि त्याच्यावरती ज्यावेळेस प्रेसिडेंटची साईन होते त्या दिवसापासून तो होतो लॉ किंवा ऍक्ट, आपण म्हणतो ना लॉ किंवा ऍक्ट म्हणतो. ओके, तर तो प्रेसिडेंटची साईन झाल्यानंतर तो कायदा होत असतो. तर थोडक्यात आता तुम्हाला लक्षात आलं, डिसिजन कॅन टेक लॉंग टाइम. ओके, त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे, त्यामध्ये काय म्हणू शकतो, नॉट एव्हरी वन हू वोट इज वेल इन्फॉर्म. आता हे काय ते तुम्हाला एक्झाम्पल दिल्यानंतर लक्षात येईल. नॉट एव्हरी वन हू वोट इज वेल इन्फॉर्म म्हणजेच काय, ऑल्दो ऑर्डिनरी सिटीजन्स आर आस्क्ड टू वोट एन इसेन्शियल इशू हू शुड मेक डिसिजन फॉर देम, not everyone has specialist knowledge required to understand the full implication of their words, असं म्हणू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, फॉलोइंग द 2016, त्यामध्ये काय झालं होतं की मेजॉरिटी ऑफ ब्रिटिश पब्लिक वोट टू लिव्ह टू द EU. थोडक्यात काय सांगता येईल मला की आता आपल्याला जो अधिकार दिलेला आहे ना, कोणता, वोटिंगचा, तर ते लोक बजावत नाही, हा आपण सगळ्यात मोठा ड्रॉबॅक्स म्हणू शकतो, बरोबर आहे. त्यानंतर मागच्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं की UK मध्ये काय झालं, ज्या लोक जे, आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की आता ज्या लोकांना गुन्हा केलेला आहे, कैदी आहेत, जे प्रिझन म्हणजे जेलमध्ये आहेत, तर त्या लोकांना मतदानाचा अधिकार द्यायचा नाही असं ते म्हणत होते. पण मला तुम्ही सांगा की आता जरी कैदी जेलमध्ये असतील, बरोबर आहे, आणि फॉर एक्झाम्पल त्यावेळेस जर इलेक्शन असेल, तर आपल्या इथं थोडक्यात कशी सिस्टीम बनवली पाहिजे की ते प्रिझनर आहे त्यांचं ह्याच्यामध्ये नाव असणार आहे, त्यांच्या आपल्या आपण म्हणतो ना इलेक्शन जे असतं ना त्यामध्ये त्याचं नाव असणार आहे त्या लिस्टमध्ये. तर मला काय म्हणायचं आहे, जसं काही काही लोकांचं तुम्ही अधिकारी असतील, इलेक्शन ड्युटीवरती ऑफिसर असतात, त्यांचं कसं पोस्टल, आपण म्हणतो ना पोस्टल ते हे करतात, वोट करत असतात, थोडक्यात पोस्टाने त्यांचं वोट येतं आणि ते नंतर कन्सिडर केलं. तसं मला काय म्हणायचं की जेलमधल्या लोकांना तो अधिकार आहे, त्यांचं जर पोस्टल तुम्ही वोटिंग घेतलं पाहिजे, हे म्हणजे झाले मेरिट. पण ऍक्च्युली इथं काय म्हणलेलं UK मध्ये की जे कैदी आहेत तर त्यांना मतदानाचा अधिकार नाही, द्यायचा नाही. तर थोडक्यात काय हे झालं, डिमेरिट झालं डेमोक्रेसीचं. ओके, त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, देअर इज स्टील रिस्क ऑफ करप्शन. आता तुम्हाला मी सांगितलं रिस्क ऑफ करप्शन म्हणजे ह्यामध्ये कसं होत असतं की आता आज आपल्या इथं लोकशाही आहे, लोकांना सेक्युर, ह्यामध्ये थोडक्यात काय, वन्स समवन इज इलेक्टेड इंटू पॉवर, देअर इज नो गॅरंटी दे वोंट यूज द पॉवर फॉर पर्सनल गेन. आता मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस आपले मिनिस्टर आपण आमदार निवडतो, आमदार निवडल्यानंतर काही आमदारां मेजॉरिटीमध्ये लोक हे मंत्री होत असतात, आपण उद्देश आपला चांगला असतो, बरोबर आहे, आपण त्यांना हे इलेक्शन मध्ये थोडक्यात निवडत असताना, पण ते आपण त्यांची गॅरंटी देऊ शकतो का ते उद्या पर्सनल गेन म्हणजे थोडक्यात करप्शन करणार नाहीत म्हणून, त्याची गॅरंटी देऊ शकतो का, नाही देऊ शकत. थोडक्यात काय असतं, देअर स्टील अ रिस्क ऑफ करप्शन. हा झाला ड्रॉबॅक. कशाचा ड्रॉबॅक झाला, तर आपल्या डेमोक्रेसीचा ड्रॉबॅक झाला. ओके, हे तुम्हाला आता बऱ्यापैकी लक्षात आलंच असेल. ओके, की ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे डेमोक्रेसीवरती, मेरिट्स आणि डिमेरिट्स. तर लक्षात आलं का तुम्हाला, डिमेरिट्स आणि मेरिट्स लक्षात आलं, येतोय का आवाज माझा, हॅलो, Yes, sir. येतो, समजलं ना तुम्हाला Yes. मेरिट्स आणि डिमेरिट्स डेमोक्रेसीचे.
ओके ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा जो पॉईंट जो आहे 6 पॉईंट जो आहे टाइप्स ऑफ डेमोक्रेसी. Yes, sir. हा टाइप्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये कसं राहतं देअर आर टू टाइप ऑफ डेमोक्रेसी. हा तर कोणते दोन टाइप्स असतात डायरेक्ट डेमोक्रेसी आणि सेकंड इनडायरेक्ट डेमोक्रेसी. आता डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय असतं डायरेक्ट डेमोक्रेसी इज द ओल्डेस्ट आणि प्युअर फॉर्म ऑफ डेमोक्रेसी. हा म्हणजे ओल्डेस्ट आहे प्युअर फॉर्म ऑफ डेमोक्रेसी. आणि त्यानंतर काय सांगितलंय इन डायरेक्ट डेमोक्रेसी पीपल टेक डायरेक्ट पार्ट इन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट. पीपल टेक डायरेक्ट पार्ट इन द पॉलिटिकल सिस्टीम, प्रिपेअर प्लॅन, प्रिपेअर बजेट, ऑल्सो कंट्रोल ओव्हर देम. आता प्लॅन असतात, प्रिपेअर बजेट असतात. ओके त्यामध्ये आपण काय म्हणू शकतो डायरेक्ट डेमोक्रेसी. आता त्यानंतर इनडायरेक्ट डेमोक्रेसी. इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय असतं प्रेझेंट एज इज द एज ऑफ द इनडायरेक्ट डेमोक्रेसी. आता कसं असतं ते बघा तुम्हाला दिस इज ऑल्सो कॉल्ड रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. आता इन दिस पीपल इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण काय करत असतो आपले रिप्रेझेंटेटिव्ह निवडत असतो बरोबर आहे ऑन द बेसिस ऑफ युनिव्हर्सल आयडल फ्रँचाइज. त्यानंतर दिस इज द रिप्रेझेंटेटिव्ह रन द गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्ह आर रिस्पॉन्सिबल यूज द पीपल यूज ऑफ पॉवर ऑफ इंडिया इंग्लंड अमेरिका. आता मला तुम्ही सांगा आपल्यामध्ये काय करतो आपण आपले प्रतिनिधी निवडत असतो रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्ट करत असतो निवडत असतो मतदानानुसार आणि तेच त्यानंतर जे मेजॉरिटीमध्ये सरकार असतं तर तेच काय करत असतं सर्व. पण ह्यामध्ये मला काय म्हणायचंय उद्या कोणताही आमदार असेल आता फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की आता तुम्ही पुण्यामध्ये आहात पुण्यातले खासदार आहेत आणि त्यांना जर प्रॉपर काम नाही केलं तर नेक्स्ट इलेक्शनला ते ज्यावेळेस आपल्याला मतं मागायला येतात तर त्यावेळेस त्यांना आपण विचारू शकतो तुम्ही मागच्या वेळेस प्रॉमिस केलं होतं पण तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत. थोडक्यात लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं अफगाणिस्तान असेल बऱ्याच ठिकाणी कसं असतं की आपण म्हणतो ना तिथं हुकुमशाही पद्धत आहे. हुकुमशाही म्हणजे एकच माणूस असतो सत्तेमध्ये आणि तो माणूसच सर्व डिसिजन घेतो. तर त्या ठिकाणी तुम्ही बोलू शकता का नाही बोलू शकत. त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे कोणतीही गोष्ट अशी त्यांच्या विरुद्ध केली तर त्यामध्ये बऱ्याचशा पनिशमेंट केल्या जातात किंवा त्या व्यक्तीला मारून सुद्धा टाकलं जातं बरोबर आहे. तर थोडक्यात हुकुमशाही मधला हा ड्रॉबॅक आहे. तर भारतामध्ये असं आहे की आता मी म्हणेल की तुम्हाला आपले प्राईम मिनिस्टर आहेत मोदी नरेंद्र मोदी आहेत किंवा आपले चीफ मिनिस्टर आहेत उद्धव ठाकरे असतील तर मला तुम्ही सांगा एखादी गोष्ट त्यांची तुम्हाला पटली नाही तर तुम्ही त्याच्यावर कमेंट करू शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठं डिबेट करायचा चान्स मिळाला किंवा कुठं तुमच्या कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटी असेल किंवा कुठं एखादा पब्लिक प्लेसमध्ये कोणतं तरी फंक्शन आहे तुम्हाला जर नाही त्यांचा विचार पटला तर तुम्ही मांडू शकता की नाही त्यांना हा डिसिजन घेतलेला आहे तर त्यांचं म्हणणं असं असं आहे पण ते मला चुकीचं वाटतं. हे तुम्ही भारतात बोलू शकता कारण भारतात लोकशाही आहे. ओके आपली जी राज्यघटना आहे ना म्हणजे थोडक्यात आपल्याला हे लक्षात येत नाही ऍक्च्युली तुम्हाला आता हे कॉन्स्टिट्यूशनमुळे थोड्या गोष्टी लक्षात येतील पण ज्यावेळेस तुम्ही अफगाणिस्तान किंवा इतर देश असतील ना त्यांचा ज्यावेळेस स्टडी करताल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला इव्हन पाकिस्तान सुद्धा असेल तर पाकिस्तानमध्ये सुद्धा तुम्हाला एवढं ओपनली ह्या गोष्टी बोलता येत नाही. भारतामध्ये आपण तुम्हाला स्वतःचं मत मांडण्याचा म्हणजे थोडक्यात आपण मी सांगितलं ना आर्टिकल 19 मध्ये सांगितलेलं आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. थोडक्यात तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे. ओके थोडक्यात तुम्हाला आता लक्षात आलं असेल की डायरेक्ट डेमोक्रेसी आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसी. इंडिया जी आहे ती कशी इंडिया इंग्लंड अमेरिका इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे. ओके तर हे काय होते टाइप्स ऑफ द डेमोक्रेसी. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ डेमोक्रेसी म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत आपल्या ह्याची डेमोक्रेसीची. तर पहिलं काय आता सांगू शकतो आपण सॉव्हरेनिटी विथ द पीपल. सॉव्हरेनिटी म्हणजे काय असतं मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे त्याच्यामध्ये प्रिॲम्बल मध्ये. त्यामध्ये आपण काय म्हणू शकतो इन इंडिया थोडक्यात इन डेमोक्रेसी द सुप्रीम पॉवर इज इन हँड ऑफ द पीपल अँड द पीपल यूज देअर पॉवर थ्रू देअर रिप्रेझेंटेटिव्ह who are elected by them on the basis of universal adult friendship. म्हणजे थोडक्यात तुम्ही मतदानाचा हक्क बजावून तुम्ही तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह निवडू शकता. म्हणजे थोडक्यात तुम्ही सत्तेत कोण असतं आता भारतामध्ये म्हणताल तर तुम्ही लोकसत्तेमध्ये असतात. थोडक्यात आपण डायरेक्ट इलेक्ट करतो. थोडक्यात डायरेक्ट म्हणजे कसं तुम्ही मतदानामार्फत त्यांना हे करत असता निवडत असता. थोडक्यात म्हणजे हे झाला कॅरेक्टर वैशिष्ट्य झालं आपल्या डेमोक्रेसीचं की सॉव्हरेनिटी विथ द पीपल. ओके त्यानंतर सेकंड मध्ये आपण काय म्हणू शकतो फेथ इन द रॅशनॅलिटी ऑफ मॅन. फेथ म्हणजे आपण मराठीत म्हणतो विश्वास असतो. रॅशनॅलिटी म्हणजे थोडक्यात कसं की तर्कशक्ती म्हणजे काय म्हणू शकतो आपण डेमोक्रेसी बिलीव्ह इन द रॅशनॅलिटी ऑफ मॅन. रॅशनॅलिटी ऑफ मॅन अँड बिलीव्ह दॅट मॅन कॅन सॉल्व्ह हिज प्रॉब्लेम विथ द हेल्प ऑफ द इंटेलेक्ट. आता मला तुम्ही सांगा आपण आपले रिप्रेझेंटेटिव्ह निवडतो पण कोणताही डिसिजन घेत असताना तो जो आपला रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो इंटेलेक्ट म्हणजे विचार करून चांगला विचार करून सतसत विवेक विधी म्हणा तो जो आपल्या समाजासाठी चांगली गोष्ट आहे तर तोच विचार करून ते निवडत असतात ना.
थोडक्यात तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल. मी फॉर एक्झाम्पल मी सांगेल की आता फॉर एक्झाम्पल आपल्या इथं फॉर एक्झाम्पल आता मध्ये चक्रीवादळ आलं 2-3 दिवसापूर्वी, बरोबर आहे. तर चक्रीवादळाचं आपल्याला आपल्या हवामान खात्याकडून समजलं की नाही इथं चक्रीवादळ येणार आहे. मग आपल्या गव्हर्नमेंटने काय डिसिजन घेतला, लगेच आपल्याला आजकाल सॅटेलाइट थ्रू म्हणा की त्यांना समजतं की अरे ह्या रेड झोन मध्ये कोण आहे, ओके, ऑरेंज झोन मध्ये कोण आहे. तर रेड झोन मध्ये जे आहे ते त्यांना लगेच काय केलं, कोकणामधील बराचसा भाग होता त्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं. ओके, थोडक्यात ठीक आहे, जिथं वादळाचा फटका बसू शकतो, जिथं जीवितहानी होऊ शकते किंवा त्यांच्या बाकीच्या गोष्टीला, मग त्या लोकांना लगेच शिफ्ट केलं. मग त्यांचं राहण्याची व्यवस्था असेल, त्यांची खाण्याची व्यवस्था असेल, थोडक्यात मग हे कुणी काम केलं, आपले रिप्रेझेंटेटिव्ह केलं. थोडक्यात म्हणजे काय, फेथ इन द रॅशनॅलिटी ऑफ द मॅन, त्यांच्या तर्क विवेक बुद्धी म्हणतो ना आपण, की जो योग्य डिसिजन आहे इंटेलेक्टला, त्यानुसार हा त्यांनी डिसिजन घेतला. थोडक्यात डेमोक्रेसी बिलीव्ह दॅट इवन इलिटरेट पर्सन हॅज सम विजडम बाय विच कॅन एनी टाईप ऑफ थिंग. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, की आपले वसंतदादा पाटील जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ना, तर त्यांची 4थी शाळा झाली होती. किती झाली होती? 4थी शाळा. त्यांचं शिक्षण नव्हतं. आता बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न पडेल की आपण म्हणतो ना, आपण जे डिग्री घेतलं म्हणजे आपण साक्षर झालो का, तर असं नाही. आता ह्याचे एक्झाम्पल देतो तुम्हाला. जे पुण्यामध्ये जे आपलं खडकवासला धरण आहे ना, खडकवासला धरण, त्यावेळेस त्यांना काय केलं होतं, वसंतदादा पाटील होते ना, त्यांना सर्व मंत्र्यांची मिटिंग बोलवली होती आणि त्यामध्ये बरेचसे अधिकारी सुद्धा होते. मग IAS ऑफिसर असतील, तहसीलदार असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, सर्वजण होते. आणि त्यामध्ये ते म्हणले की आपल्याला पुण्यात पाणी आणायचं आहे, तर कसं आणलं पाहिजे. मग त्यामध्ये सर्व जणांनी त्यांचं ओपिनियन दिले, पण त्यांना कुणालाच ही आयडिया सुचली नाही की आपण पाईपलाईनच्या माध्यमातून आणू शकतो. मग IAS ऑफिसर होते ते मध्ये नाही, कॅनॉल वरून आणली पाहिजे, कॅनॉल वरून जाळी, म्हणजे असं प्रत्येकानं ओपिनियन मांडले. सर्वांचं ऐकून घेतलं वसंतदादा पाटलांनी आणि शेवटी त्यांनी एकाच तासामध्ये तो सांगितलं की असं असं केल्यानंतर हा प्लॅन करून आपण अशा अशा पद्धतीनं पाणी आणू शकतो. तर थोडक्यात मला काय सांगायचंय की IAS ऑफिसर असतील, सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असतील, तर थोडक्यामध्ये शिक्षण तुमचं कमी असलं तरी तुम्ही डिसिजन, थोडक्यात तुम्हाला सत्सद बुद्धी म्हणतो ना आपण ते, तर थोडक्यामध्ये त्यामध्ये काय असतं की इलिटरेट पर्सन जरी असले तरी थोडक्यात त्यामध्ये काय डिसिजन घेण्याची ताकद पाहिजे आणि त्यांना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. थोडक्यात समाजामध्ये म्हणजे आयुष्यामध्ये आपण फेस कोणताही प्रॉब्लेम असेल तर 2 गोष्टी, पहिलं म्हणजे प्रॉब्लेम ओरिएंटेड सोल्युशन आणि दुसरं सोल्युशन ओरिएंटेड सोल्युशन. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम सोडवताना आपण जर प्रॉब्लेमला प्रॉब्लेमच म्हणत बसलो तर तो कधी प्रॉब्लेम सुटत नसतो. आपण कोणताही आयुष्यात काही जरी प्रॉब्लेम आला तर नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात तुमच्या कोणता जरी वाईट प्रसंग आला तर पहिल्यांदा ती गोष्ट ऍक्सेप्ट करायची, हा, आणि त्यानंतर दुसरा म्हणजे आपण ह्यामध्ये काय करू शकतो किंवा आपण ह्या प्रॉब्लेम मधून कसा मार्ग काढू शकतो. असं काय आयुष्यात, आणि एक तुम्हाला सांगतो, आयुष्यात प्रश्न आहे म्हणजे उत्तर आहे. कोणत्याही प्रश्नाला उत्तर नाही असं नाही. कोणता जरी प्रॉब्लेम आला, किती जरी मोठी तुम्हाला अडचण आली, तर त्यातून 100% सोल्युशन हे असतं. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केलं तरच म्हणतो ना आपण की आपल्याला ते मार्ग सापडत असतो, बरोबर आहे. त्यानंतर आता तिसरा जो पॉईंट आहे तो आपण काय बघूया डेमोक्रेसीमध्ये, लिबर्टी. आता लिबर्टीचं मी तुम्हाला कालच सांगितलं, लिबर्टी इज अ व्हेरी, लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, लिबर्टी इज अ व्हेरी नेसेसरी फॉर द ओव्हरऑल ग्रोथ ऑफ मॅन. थोडक्यात आपल्या ग्रोथ ऑफ मॅनच्या मध्ये लिबर्टी ही खूप महत्वाची आहे. इन डेमोक्रेसी एव्हरीबडी हॅज राईट टू एक्सप्रेस हिज थॉट इमोशन्स, राईट टू फॉर्म असोसिएशन, राईट टू क्रिटिसाइज, म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमचे इमोशन्स, कुणाला समजा इमोशन्स असतील तर ते व्यक्त करू शकतो. थोडक्यात कुणाला असोसिएशन म्हणजे आता कुणाला व्यवसाय करायचा आहे कुठलाही, आता फॉर एक्झाम्पल लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांना, आता बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याच लोकांचे व्यवसाय डुबले, बऱ्याच लोकांना काय केलं की, आता फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, पुण्यामध्ये काही लोक भाजीचा व्यवसाय जो अत्यावश्यक सेवा होता, काही दुधाचा व्यवसाय होता, दूध लोकांना घरी जाऊन देणं, थोडक्यात बऱ्याच लोकांना ते कामं केली थोडक्यात त्या परिस्थितीनुसार. थोडक्यात म्हणजे आता असं ह्यामध्ये आहे का, आपल्याला स्वातंत्र्य ते त्या प्रत्येकाला, मला वाटलं करायचं मी केलं, मग मला असं कोणी काय थांबवू शकत नाही. ओके, थोडक्यात आपल्याला काय ते स्वातंत्र्य आहे. थोडक्यात कुणाला काय कधी कधी आपण असं वाटू शकतो की सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही डिसिजन चुकीचे वाटले, तर तुम्हाला वाटलं की नाही ते चुकीचे, तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे. ओके, थोडक्यात त्याच्यावरती क्रिटिसाइज करायचं, गव्हर्नमेंटवरती क्रिटिसाइज करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. त्यामध्ये राईट टू होल्ड एनी ऑक्युपेशन, कोणताही व्यवसाय करायचा आहे. थोडक्यात हे लक्षात आलं असेल आता, लिबर्टी म्हणजे काय, सॉव्हरेनिटी विथ द पीपल, त्यानंतर फेथ इन द रॅशनॅलिटी ऑफ मॅन, लिबर्टी. चौथा जो पॉईंट आहे तो इक्वेलिटी. इक्वेलिटी मी तुम्हाला काल सांगितलं, इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन लॉ. यामध्ये काय म्हणू शकता, इक्वेलिटी अँड लिबर्टी आर कॉम्प्लिमेंटरी इच अदर. कॉम्प्लिमेंटरी दोघं एकमेकावरती इच अदर असतात, डिपेंड असतात. देर इज नो डिस्क्रिमिनेशन ऑन बेस ऑफ कास्ट, कलर,
रिलिजन, सेक्स एक्सेट्रा. थोडक्यात काय म्हणलं जातं, आता नो डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय असतं तुम्हाला मी सांगतो. आपला कायदा काय म्हणतो की जातीवरनं डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. हा तो जातीचा, हा तो असं म्हणायचं का नाही. कलर, कोण काळा कोण गोरा असं म्हणायचं का नाही म्हणायचं. रिलिजन, कोणता हिंदू आहे का इतर आहे तर नाही म्हणायचं. आता सेक्स वरून पण तुम्हाला सांगतो की ऍक्च्युली कसं असतं, आपला कायदा काय म्हणतो, आपला कायदा म्हणण्यानुसार आपण म्हणतो ना जेंडर जस्टिस. आता जेंडर जस्टिस म्हणजे काय असतं की पुरुष आणि स्त्री, पुरुष आणि स्त्री ह्याच्यावरनं भेदभाव केला नाही पाहिजे. तुम्ही पुरुष आणि स्त्रीवरती भेदभाव नाही केला पाहिजे. आपला कायदा काय म्हणतो, दोन गोष्टी लक्षात ठेवा आयुष्यामध्ये तुम्ही वावरत असताना. एक म्हणजे कास्ट बद्दल कधी बोलायचं नाही, बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना ऍक्च्युली समाजामध्ये कोण सुशिक्षित, जो कास्ट वरती बोलत नाही. म्हणजे थोडक्यात कुठल्या कास्टला कमी म्हणायचं, कुठल्या कास्टला चांगलं म्हणायचं नाही. कास्ट म्हणजे थोडक्यात काय, हे खूप महत्वाच्या गोष्टी. हा, त्यानंतर दुसरं जे आहे ते जेंडर जस्टिस, म्हणजे आपण म्हणतो ना की महिला, पुरुष आणि महिला यांच्यामध्ये भेदभाव करायचा का नाही. तुम्ही सध्या बघत असाल भारताच्या आपल्या पहिल्या राष्ट्रपती कोण झाले, प्रतिभा पाटील, महिला म्हणजे राष्ट्रपती आहेत महिला. त्यानंतर आपले इंदिरा गांधी असतील प्राईम मिनिस्टर होत्या, बरोबर आहे. त्यानंतर आपले स्पीकर होत्या, सभापती म्हणतो ना आपण लोकसभेच्या, त्या सुद्धा राहिलेल्या आहेत. आता आपल्या देशाच्या अर्थमंत्री जे आहेत ते निर्मला सीतारामन, ह्या सुद्धा महिलाच आहेत. ओके. आता जयललिता असतील किंवा त्यानंतर आता ममता बॅनर्जी असतील किंवा आय एस ऑफिसर असतील. थोडक्यात तुम्हाला एक एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, म्हणजे सध्याची तर अशी परिस्थिती आहे की पुरुषांच्या मी म्हणेन बरोबरच नाही तर एक पाऊल पुढं काम करण्याचं काम कोण करत आहे तर स्त्री करत आहे. ओके. आणि मला कसं म्हणायचं, स्त्री म्हणजे कोण आहे, आपली कोणतरी आई आहे किंवा आपली सिस्टर आहे म्हणा, किंवा कोणतरी आपली थोडक्यात काय की मुलगी आहे एक वाजता. त्यामुळे आपण सर्वांनी स्त्रीचा हा रिस्पेक्ट केला पाहिजे थोडक्यात. हा, इक्वॅलिटी, थोडक्यात जेंडर जस्टिस म्हणतो ना आपण त्यानुसार. ओके. त्यानंतर आपण पुढचा जो आहे फॅटर्निटी म्हणजे बंधुत्व. मी तुम्हाला कालच सांगितलं, आपल्या जे पुस्तकामध्ये सुद्धा आपण प्रार्थना असायचे. हा, म्हणजे आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व म्हणतो ना फॅटर्निटी, बंधुत्व. हा, थोडक्यात डेमोक्रेसी मध्ये काय सांगितलंय, द फिलिंग ऑफ फॅटर्निटी इज ऑल्सो वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ डेमोक्रेसी. आता फ्रेंच रिव्होल्युशन झालं, त्यामध्ये काय सांगितलं की स्लोगन इज इक्वॅलिटी, लिबर्टी अँड फॅटर्निटी. इन प्रिॲम्बल ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूशन टू डेव्हलप द फिलिंग ऑफ फॅटर्निटी हॅज बीन ऍक्सेप्टेड इन द एम. ओके. फॅटर्निटी तुम्हाला मी काल सांगितलं, आपल्या ह्या गोष्टी सर्व प्रिॲम्बल मध्ये ह्यामध्ये मेन्शन केलेलेच आहेत. त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ द फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स मी काल तुम्हाला सांगितलं, फंडामेंटल राईट्स हॅव अ स्पेशल प्लेस इन डेमोक्रेसी. डेमोक्रेसीमध्ये एक स्पेशल प्लेस आहे. आणि फंडामेंटल राईट आर युजली इन्क्लुडेड इन द कॉन्स्टिट्यूशन अँड इफोर्ट्स आर मेड टू प्रोटेक्ट दिस फंडामेंटल राईट. कोणतं, इन द इंडिया. आता अमेरिका असेल, फ्रेंच रिव्होल्युशन असेल, मी तुम्हाला काल सांगितलं फंडामेंटल राईट म्हणजे काय, आर्टिकल 14 असेल, आर्टिकल 21 असेल, आर्टिकल 19 असेल. हा, तर ह्या खूप महत्वाच्या आहेत. आता मला तुम्ही सांगा, स्लाइड वरती हे सर्व दिसतंय का तुम्हाला, पॉइंट्स वगैरे. येस सर. आणि मी जे एक्सप्लेन करतोय तर त्याबद्दल कुणाला काही डाऊट आहे का. हो सर. हा, असेल तर मला विचारा. नाहीये डाऊट. नाही ना डाऊट. ऍक्च्युली कसं आहे तुम्हाला नाहीये सर डाऊट. ऍक्च्युली आपला सिलेबस खूप वास्ट आहे. नो डाऊट. हा, त्यामध्ये मी तुम्हाला कसं करतोय, काही एक्झाम्पल का देतोय तुम्हाला, ती थोडक्यात कसं की पॉईंट हा क्लिअर झाला पाहिजे. ऍक्च्युली तो पॉईंट एकदा तुम्हाला समजला आपल्या भाषेमध्ये, तरी नंतर आता तुमचा पेपर जो आहे तो सब्जेक्टिव्ह आहे का ऑब्जेक्टिव्ह हे मला माहित नाही. पण मला कसं म्हणायचं, तुमचा सब्जेक्टिव्ह जरी पेपर असेल तरी त्याबद्दल तुम्हाला लिहिता यावं, आणि ऑब्जेक्टिव्ह जरी क्वेश्चन असेल तरी ते तुम्हाला सिम्पली. आता आज तुमची टेस्ट होते, आता बऱ्याच जणांना तुमच्या टेस्ट दिली असेल, पण कालचं लेक्चर हे ऍक्च्युली ऐकल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट रिअलाइज झाली असेल की त्यासाठी वेगळा स्टडी करावा लागला नाही. आजचे ज्यांना टेस्ट सोडवली असेल त्यांना कालचं लेक्चर ज्यांना व्यवस्थित ऐकले त्यांना नक्कीच हे इझिली क्वेश्चन सोडवता आले असतील असं मला वाटतंय. कालच्या टेस्ट मध्ये, आजच्या टेस्ट मध्ये जाणवलं का तुम्हाला कालच्या लेक्चरचा फायदा. येस सर. जाणवलं ना. येस सर. ओके. त्यानंतर 7 नंबरचा पॉईंट जो आहे तो रूल ऑफ मेजॉरिटी म्हणजे बहुमताचा नियम. आता मेजॉरिटी, आपली लोकशाही म्हणजे काय आहे, बेस काय तर मेजॉरिटीच आहे. ऍक्च्युली डेमोक्रेसी म्हणजेच काय, रूल ऑफ मेजॉरिटी. आफ्टर फिक्स टाइम इलेक्शन आर हेल्ड एनी पार्टी विच अचीव मेजॉरिटी. आता मला तुम्ही सांगा, आपल्या इथं कसं असतं की जो पक्ष मेजॉरिटी मध्ये येतो
तर त्यांची सत्ता येत असते. आता केंद्रामध्ये भाजप यांची मेजॉरिटी, खासदार जास्त निवडून आले त्यामुळे ते सत्तेत आले. आता बंगालमध्ये म्हणताल तर ममता बॅनर्जींचे आमदार जास्त निवडून आले म्हणून ममता बॅनर्जी ह्या ज्या आहेत त्या चीफ मिनिस्टर झाल्या. मग थोडक्यात काय, रूल ऑफ मेजॉरिटी. ऍक्च्युली डेमोक्रेसीमध्ये काय महत्वाचं तर रूल ऑफ मेजॉरिटी. हा, त्यांचा तर रूल ऑफ लॉ. रूल ऑफ म्हणजे काय, कायद्याचं राज्य. कायद्याचं राज्यामध्येच काय म्हणू शकतो आपण, इन लिबरल डेमोक्रेसी देर इज अ रूल ऑफ लॉ. द ऍडमिनिस्ट्रेशन इन रन नॉट अकॉर्डिंग विथ द विशेष ऑफ द रूलर्स. तर थोडक्यात कसं की मी तुम्हाला काल सांगितलं की शिक्षा जी आहे ना, शिक्षा ही शिक्षेसाठी नसते. तर फॉर एक्झाम्पल कोणत्याही व्यक्तीनं एखादं वाईट कृत्य केलं, आता आपल्या इथं तुम्हाला मी सांगतो की पनिशमेंटमध्ये डेथ सेंटेन्स म्हणजे फाशीची शिक्षा. सुरुवातीला डेथ सेंटेन्स खूप दिलं जायचं, म्हणजे लगेच एखाद्या व्यक्तीनं खूप मोठी चुकीची गोष्ट केली की त्याला फाशी दिली जायची. पण आता कायदा काय म्हणतो, रेअरेस्ट ऑफ द रेअर केस. रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणजे कसं, अपवाद. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की आता फॉर एक्झाम्पल एका माणसानं ए न बीचा मर्डर केलेला आहे. तर मर्डरचे सुद्धा प्रकार असतात की एका व्यक्तीनं दुसऱ्याला गोळी मारली की तो माणूस लगेच 1-2 मिनिटांमध्ये मेला, बरोबर आहे. पण दुसऱ्या केसमध्ये काय होतं, हे काय करतो, बीला मारतो. पण बीला मारतो तो किती वाईट पद्धतीनं. बऱ्याच वेळा तुम्ही पेपरमध्ये वाचता की अक्षरशः म्हणजे बरेचसे वार केले किंवा बरेचसे तुकडे केले त्या ह्युमन बॉडीचे आणि तुकडे करून त्या माणसाला मारलं. कायदा काय विचार करतो की किती क्रूरपणे त्या व्यक्तीला मारलेलं आहे, त्यानुसार शिक्षा देण्याचं काम करत असतो. आता मध्ये तुम्ही बघितलं असेल की निर्भयाची केस होती ना दिल्लीमधली, तुम्हाला सर्वांना माहित असेल. निर्भया म्हणतो आपण, त्यावरती बऱ्याच देशामध्ये सर्व काही म्हणजे महिला होत्या म्हणा, सर्वांना त्या गोष्टीचा विरोध केला. त्या केसमध्ये जे होते, ज्यांना ते गोष्टी म्हणजे थोडक्यात क्रिमिनल्स होते ना, ज्यांना शिक्षा थोडक्यात चुकीचं कृत्य केलं होतं, त्यांना काय झालं, डेथ सेंटेन्स देण्यात आली. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. थोडक्यात म्हणजे का देण्यात आली, तर आपलं जे काय राज्य आहे ते कसं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. म्हणजेच काय, रूल ऑफ द लॉ. ओके, सर्व पीपल एक आहे आणि कायदा जो आहे तोच सर्वोच्च आहे. जो चुकीचं काम करणार त्याला शिक्षा होणार. शिक्षा कशासाठी असते, निर्भया प्रकरणामध्ये शिक्षा का दिली, तर समाजामध्ये भीती पसरली पाहिजे की असं कृत्य केलं तर ही शिक्षा होते. मग ती भीती पसरल्यानंतर माणूस, कोणत्याही माणसानं चुकीचं काम करण्या अगोदर विचार केला पाहिजे, अरे नाही असं केलं तर अशी शिक्षा होऊ शकते. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, थोडक्यात रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य. त्यानंतर 9 जो पॉईंट आहे त्यामध्ये काय म्हणूया, रिस्पेक्ट ऑफ द पीपल किंवा पब्लिक ओपिनियन. म्हणजेच काय, जनमन. आता मी तुम्हाला सांगितलं डेमोक्रेसी इज बेस्ड ऑन पब्लिक ओपिनियन. पब्लिक ओपिनियन वरतीच आहे. द पीपल एक्सप्रेस पब्लिक ओपिनियन इन डिफरंट मीन्स. कुणी आता थोडक्यात तुम्हाला प्रत्येकाला पब्लिक ओपिनियन करायचा अधिकार आहे. देअर फॉर पब्लिक ओपिनियन रिस्पेक्ट ऑफ इन डेमोक्रेसी. थोडक्यात काय आहे की तुमचं मत तुम्हाला मांडण्याचा अधिकार आहे. तो आपल्याला कुठं दिलेला आहे, आर्टिकल आपल्या 19 मध्ये, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, त्यामध्येच म्हणलेलं आहे. त्यानंतर आता 10 जो पॉईंट आहे ते इंडिपेंडंट इम्पार्शियल ज्युडिशरी. मी तुम्हाला काल सांगितलं, सुप्रीम कोर्ट जज, हायकोर्ट जज ह्यांची जी अपॉइंट कोण करत असतं, प्रेसिडेंट करत असतात, राष्ट्रपती करत असतात. पण त्यांच्या कामामध्ये इंटरफेअर करायचा कुणाला अधिकार आहे का, नाही अधिकार. आणि मी तुम्हाला कालही सांगितलं 3 ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी, हे तिन्ही वेगळे भाग आहेत. त्यामध्ये कसं, लेजिस्लेचर उद्या त्याच्या पॉवरचा मिसयूज करायला लागलं तर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी ते काय करतात, त्या पॉवर त्यांना त्यापासून थांबवतात. थोडक्यात काय, इंडिपेंडंट ज्युडिशरी. काल मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं होतं, ज्यावेळेस तुमचे मूलभूत हक्क जे असतात ते व्हायलेट होतात. ओके, मूलभूत हक्क ज्यावेळेस तुम्ही व्हायलेट होतात, तसं आर्टिकल 32 खाली, 32 खाली तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. तुम्ही आता उद्या डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकता का, नाही जाऊ शकत. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला डायरेक्ट जायचा अधिकार आहे का, नाही. पण जर तुमचा फंडामेंटल राईट व्हायलेट झाला, व्हायलेट झाला म्हणजे इन्फ्रिज झाला, थोडक्यात तुमचा हक्क भंग पावला, तुमच्यावरती अन्याय झाला, तुम्हाला असं वाटलं की माझा मूलभूत हक्कावरती माझ्यावर अन्याय झालेला आहे, तर त्या विरोधात तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार आहे अंडर आर्टिकल 32 आणि अंडर आर्टिकल 2 to 6 खाली. लिगल जर राईट तुमचा व्हायलेट झाला असेल तर तुम्हाला हायकोर्टामध्ये जाण्याचा अधिकार आहे. म्हणजे ह्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, इंडिपेंडंट ज्युडिशरी. तर थोडक्यात काय, दिस इज अ इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ डेमोक्रेसी. ह्यामध्ये काय करतं, ज्युडिशरी प्रोटेक्ट द सिव्हिल राईट्स, आपल्या राईटला, लिबर्टी, स्वातंत्र्यांना, कॉमन पीपलच्या. त्यामध्ये काय करत असतं, आपल्याला ते प्रोटेक्ट करत असतं. मग थोडक्यात हा सुद्धा काय आहे, डेमोक्रेसीचा खूप महत्वाचा भाग आहे. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की पाठीमागच्या पॉईंटमध्ये तुम्हाला मेरिट सांगितले, डिमेरिट सांगितले, आणि हे जे आता जे पॉईंट तुम्हाला मेन्शन करतो ना, रूल ऑफ लॉ असेल, इक्वॅलिटी, लिबर्टी असेल, सॉव्हरेनिटी ऑफ पीपल, हे सर्व काय आहेत आपले कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्य आहेत, महत्वाचे पॉईंट आहेत डेमोक्रेसीचे. ओके, त्यानंतर आता जो 8वा पॉईंट जो आहे तर तो कोणता आहे, विच टाईप ऑफ डेमोक्रेसी इन इंडिया.
हा विच टाइप ऑफ डेमोक्रेसी इन इंडिया. आता ह्या पॉईंट मध्ये काय सांगितलेलं आहे की इंडिया इज अ पार्लमेंटरी डेमोक्रेसी रिपब्लिक इन विच द काय सांगितलेलं आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द हेड. आता इंडियामध्ये कसं आहे आपल्या इथं डेमोक्रेसी ती कसली डेमोक्रेसी पार्लमेंटरी डेमोक्रेसी आपल्या इथं. ओके. आता अमेरिकेमध्ये म्हणताल तर प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी प्रेसिडेंट हा मेन असतो तिथं. पण आपल्या इथं कसं आहे की आपल्या इथं पार्लमेंटरी. आता ह्यामध्ये प्रकार कशात सांगतो. आपल्या इथं कसं असतो राज्याचा प्रमुख कोण असतो आपल्या इथं तर राष्ट्रपती असतात. बरोबर आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं महाराष्ट्रामध्ये राज्याचा प्रमुख कोण असतो तुम्ही म्हणताल चीफ मिनिस्टर तर का नाही चीफ मिनिस्टर नाही गव्हर्नर जो असतो ना गव्हर्नर आपण त्याला गव्हर्नर म्हणतो आपण. बरोबर आहे. तर गव्हर्नर जो असतो ना तर तो राज्याचा प्रमुख असतो थोडक्यात. आणि देशामध्ये म्हणताल तर तुम्ही राष्ट्रपती जो असतो ना तर तो प्रमुख असतो. हा तो हेड असतो म्हणजे प्रथम नागरिक म्हणतो आपण थोडक्यात. आणि त्यानंतर काय म्हणलंय अँड द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज द हेड ऑफ द गव्हर्नमेंट. प्राईम मिनिस्टर कोण असतात तर हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतात ते म्हणजे गव्हर्नमेंट जे सत्तेत येतं ना त्या पार्टीचे ते हेड असतात. आणि प्रेसिडेंट जे असतात तर देशाचे आपले ते प्रमुख असतात हेड ऑफ द स्टेट. तुम्हाला आता फरक कळला का हेड ऑफ द स्टेट आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट तुमच्या लक्षात आलं पाहिजे. प्रेसिडेंट म्हणजे कोण असतात हेड ऑफ द स्टेट आणि जे आपले प्राईम मिनिस्टर ते कोण असतात हेड ऑफ द गव्हर्नमेंट. आणि इंडियामध्ये काय आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसी त्यामध्ये काय राष्ट्रपती हेड असतात आणि प्राईम मिनिस्टर ते गव्हर्नमेंटचे हेड असतात. त्यामुळे काय म्हटलं जातं इट इज अ बेस ऑन फेडरल स्ट्रक्चर ऑफ द गव्हर्नमेंट थोडक्यात. हा फेडरल स्ट्रक्चर ऑफ द गव्हर्नमेंट. आता मी तुम्हाला काल जो पॉईंट घेतले होते बघा इंडिया इज अ फेडरल ऑर कॉसी फेडरल युनिटरी आहे का तुम्हाला आता लक्षात येत असेल बघा. पहिला चॅप्टर तुम्हाला बेसिक जे टर्म होते ना काल आपल्याला वेळ लागला थोडा फर्स्ट अँड सेकंड तर त्या ऍक्च्युली जे टर्म होत्या त्या एक्सप्लेन केल्यामुळे आज तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लगेच क्लिक होत असतील किंवा समजत असतील. त्याने नाही मग त्याचं लिंकेजेस म्हणतो ना थोडक्यात. पहिला चॅप्टर ज्याला समजला चांगला त्याला पूर्ण राज्यघटना समजली. राज्यघटनेमध्ये वेगळं असं काही नाही पूर्ण टॉपिक थोडक्यात. हा आणि ह्यामधून सुद्धा तुम्हाला काही डाऊट्स आले तरी तुम्ही मला विचारू शकता काय अडचण नाही. त्यामध्ये आपण अजून काय म्हणू शकतो इंडिया इज द वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी. आपली जगामधली खूप मोठी डेमोक्रेसी आहे. आणि इंडिया बिकम ए डेमोक्रेटिक नेशन पोस्ट इंडिपेंडन्स इन द इयर ऑफ 1947. थोडक्यात काय होतं इंडिया डेमोक्रेटिक नेशन होतं पोस्ट इट्स इंडिपेंडन्स 19 आपल्याला जे कधी स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. बरोबर आहे. देअर फॉर द सिटीजन ऑफ इंडिया वेअर गिव्हन राईट टू वोट. मग आपल्याला राईट टू वोटचा अधिकार असेल आणि इलेक्ट देअर लीडर्स इन इंडिया. इट गिव्ह द सिटीजन द राईट टू वोट इरेस्पेक्टिव्ह देअर कास्ट कलर क्रीड रिलिजन. थोडक्यात मला काय म्हणायचंय आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला इंग्रजांचं आपल्यावरती राज्य होतं 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार आला. मतदानाचा अधिकार आल्यामुळे आपण आपले लीडर अपॉइंट केले आणि लीडर मार्फत आपण आपल्या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आली भारतामध्ये. ओके. आफ्टर आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं 1947. बरोबर. आणि त्यामध्ये काय झालं आपलं काय इट हॅज अ 5 डेमोक्रेटिक प्रिन्सिपल. कुठले आहे डेमोक्रेटिक प्रिन्सिपल फर्स्ट इज अ सॉव्हरीन सेकंड इज अ सोशलिस्ट third is a secular, fourth is a democratic and fifth is a republic. Sovereign, socialist, secular, democratic आणि republic. ओके. हा त्यानंतर आता आपला जो पुढचा पॉईंट जो आहे तो डायमेन्शन ऑफ डेमोक्रेसी. आता डायमेन्शन म्हणजे काय लोकशाहीचा परिमाण आपण म्हणतो. परिमाण म्हणजे काय आता थोडक्यात सोशल इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल. आता डायमेन्शन मध्ये आपण एक एक पॉईंट बघूया. आता सोशल डेमोक्रेसी म्हणजे काय असतं डेमोक्रेटिक वेलफेअर स्टेट. डेमोक्रेटिक वेलफेअर स्टेट मध्ये काय असतं दॅट इनकॉर्पोरेट बोथ कॅपिटलिस्ट आणि सोशलिस्ट प्रॅक्टिसेस. आता ह्यामध्ये काय सोशल डेमोक्रेसी म्हणजे काय सोशल डेमोक्रेसी इज अ पॉलिटिकल सोशल अँड इकॉनॉमिकल आयडिओलॉजी असते दॅट सपोर्ट इकॉनॉमिक अँड सोशल इंटरव्हेन्शन टू प्रमोट सोशल जस्टिस. त्यामध्ये महत्वाचा विषय काय टू प्रमोट सोशल जस्टिस. थोडक्यात काय झालं कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. थोडक्यात काय लक्षात ठेवा सोशलिस्ट म्हणजे म्हणतो ना आपण सामाजिक. सामाजिक म्हणजे माणसांच्या आपल्या पीपलच्या सामाजिक विचार करणे किंवा समाजाचे रिलेटेड म्हटलं तरी चालेल तुम्ही. म्हणजे ह्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की थोडक्यात काय डॉक्टर बी आर आंबेडकर होते ते कोण होते आपण म्हणतो ना इट इज रिकग्नाइज फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ड्राफ्टिंग कमिटीचे हेड होते. तर ते काय म्हणतात त्यांचं म्हणणं काय येतं की स्ट्रॉंगली ॲडव्होकेटेड ॲज सोशल डेमोक्रेसी. ते काय म्हणतात त्यांचं जे आहे ना त्यांचं म्हणणं सोशल डेमोक्रेसी ते स्ट्रॉंगली ॲडव्होकेटेड म्हणतात त्यांच्या म्हणण्यानुसार. बरोबर आहे. त्यानंतर स्नेहल मेसेज केलेला आहे स्नेहलनं पीएम स्टेट कन्फ्यूज झाले म्हणजे पीएम प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट का त्यांच्याबद्दल कन्फ्यूज आहात आपण.
स्नेहल, येतो का आवाज माझा? Yes, sir. हा म्हणजे मी ऍक्च्युली प्रेसिडेंट आणि हे आपण म्हणतो ना प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर यांच्यामधलं कन्फ्युजन झालंय का तुम्हाला? आता हो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, जरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना. ऍक्च्युली काय म्हणलं होतं, विच टाइप ऑफ डेमोक्रेसी इन इंडिया, इंडियामध्ये कशी डेमोक्रेसी आहे, तर पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे. ओके, पार्लमेंटरी डेमोक्रेसी मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द हेड ऑफ द स्टेट. आता आपले जिथे राष्ट्रपती असतात ना, मी तुम्हाला काल एक्सप्लेन केलं होतं बघा. आपल्या इथं कसं आहे, नॉर्मल सिच्युएशनला आपण कसं असतो, फेडरल असतो, फेडरल हा. आणि इमर्जन्सी प्रोव्हिजन मध्ये काय असतं, तर तो युनिटरी असतं. इंडिया इथं कसं आहे, क्वासी फेडरल स्टेट आहे, मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. आता आपल्या देशामध्ये कसं होतं की राष्ट्रपती असतात, बरोबर आहे. राष्ट्रपतींना कसं असतं, आपले चीफ जस्टिस असतात, सुप्रीम कोर्टाचे जज असतात, बरोबर आहे. तर त्यांना अपॉइंट करण्याचा अधिकार कोणाला असतो, तर आपल्या राष्ट्रपतींना असतो. आपले तिन्ही दल, भूदल असेल, हा वायुदल असेल, आणि आपण म्हणतो ना पाण्यातील थोडक्यात वायू, आपले तिन्ही दल असतील हा थोडक्यात त्यामध्ये, म्हणजे आर्मी म्हणतो ना, नेव्ही, आर्मी, एअरफोर्स, ह्या सर्वांचा प्रमुख कोण असतो, तर राष्ट्रपती असतो. आपण त्याला घटनात्मक दर्जा म्हणतो, कॉन्स्टिट्युशनल दिलेला त्यांना अधिकार आहे, बरोबर आहे. पण आता तुम्हाला बऱ्याच वेळा जाणवत असेल की राष्ट्रपती आपले मेन असतात राज्याचे, पण मला तुम्ही सांगा की बरेचसे डिसिजन कोण घेत असतं. बऱ्याच वेळा तुम्हाला जाणवतं नरेंद्र मोदी डिसिजन घेतात, नरेंद्र मोदी, का तर आपल्या इथं लोकशाही आहे. त्यामुळे थोडक्यात काय असतं की गव्हर्नमेंट ऑफ द, गव्हर्नमेंटचे हेड कोण असतात, तर प्राईम मिनिस्टर असतात. पण मी तुम्हाला काल मेन्शन केलं होतं, ज्यावेळेस इमर्जन्सी प्रोक्लेम होते, कधीही भारतामध्ये म्हणा किंवा काही प्रॉब्लेम आला तर आपल्या भारतामध्ये सुद्धा इमर्जन्सी डिक्लेअर केली होती. ज्यावेळेस इमर्जन्सी डिक्लेअर केली जाते, त्यावेळेस काय होतं, मिनिस्टरचे जे पॉवर्स असतात सर्व, थोडक्यात तुमचं स्टेट गव्हर्नमेंट किंवा आता देशामध्ये जर इमर्जन्सी प्रोक्लेम झाली, तर जे प्राईम मिनिस्टर असेल किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, ते सगळं डिझॉल्व्ह होतं. डिझॉल्व्ह म्हणजे बरखास्त होतं. आणि सगळ्या ज्या पॉवर असतात ते कुणाच्या हातामध्ये जातात, ऑल पॉवर्स कुणाच्या हातात जातात, तर ते राष्ट्रपतीच्या हातात जातात. त्यामुळे मला कसं म्हणायचं की प्राईम मिनिस्टर ह्यांच्या हातात पॉवर आहेत, पण कधी नॉर्मल सिच्युएशन, आता आपण जे आहे ते नॉर्मल सिच्युएशन आहे, पण इमर्जन्सीच्या वेळेस पुकारली जाते, त्यावेळेस ह्या ज्या पॉवर असतात ते सर्व डिझॉल्व्ह होतात आणि सगळ्या पॉवर कोणाकडे जातात, तर प्रेसिडेंटच्या हातात जातात. त्यामुळे तुम्ही काय म्हणलं पाहिजे की प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द हेड ऑफ द स्टेट. आपल्या थोडक्यात देशाचे ते हेड आहेत, बरोबर आहे. पण आता प्राईम मिनिस्टर, तुम्ही मला सांगा, प्राईम मिनिस्टर ते आहे ते गव्हर्नमेंट, हेड ऑफ द गव्हर्नमेंट. आता हेड ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे मला सांगा की आता भाजप सत्तेत आहे, बरोबर आहे. तर प्राईम मिनिस्टर हे नेते कुणाचे आहेत, थोडक्यात मेजॉरिटीमध्ये जे सत्ता आली त्यांचा प्राईम मिनिस्टर बनला. आता मला सांगा काँग्रेसचे ते हेड आहेत का, नाही हेड ते, काँग्रेस ही विरोधी पक्ष झाला, बरोबर आहे. आता मला सांगा भविष्यामध्ये जर काँग्रेस सत्ता आली आणि जर राहुल गांधी हे जर पंतप्रधान झाले, बरोबर आहे, तर ते ऍक्च्युली काय झालं, मेजॉरिटीमध्ये जी सत्ता आली हा, आणि थोडक्यात जे गव्हर्नमेंट मेजॉरिटीमध्ये आलं त्याचं ते हेड आहेत, गव्हर्नमेंट ऑफ द हेड. तुम्ही सिंपल काय लक्षात ठेवा की हेड ऑफ द स्टेट कोण असतो, तर प्रेसिडेंट असतो. हेड ऑफ द राज्याचा हेड कोण असतो, तर गव्हर्नर असतो. आणि त्यामध्ये मी सांगेल हेड ऑफ द गव्हर्नमेंट देशाचा कोण असतो, तर तो कोण असतो, प्राईम मिनिस्टर. आणि महाराष्ट्राचा म्हणतात तो चीफ मिनिस्टर असतो. ओके, तर झाला का प्रॉब्लेम सॉल्व स्नेहल? Yes, sir. ओके ओके ओके. त्यानंतर आता आपण डायमेन्शन Thank काय you. बघितलं, सोशल डेमोक्रेसी, बरोबर आहे. तर सोशल डेमोक्रेसी मध्ये आता तुम्हाला मी काय सांगू शकतो की आता मला सांगा, फंडामेंटल राईट्स होते काल आपल्याला, राईट टू इक्वॅलिटी असेल, राईट टू फ्रीडम असेल, त्यानंतर राईट अगेन एक्सप्लॉयटेशन असेल, नंतर राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा अधिकार आहे, बरोबर आहे. त्यानंतर एज्युकेशन अँड कल्चरल राईट, नंतर राईट टू कॉन्स्टिट्युशनल रिमेडीज. मग थोडक्यात मला काय म्हणायचंय, हे जे राईट टू इक्वॅलिटी कुणा संबंधात आहे, आपले सोशल म्हणतो ना माणसांच्या संबंधात आहेत. किंवा राईट टू फ्रीडम असेल, एक्सप्लॉयटेशन असेल, राईट टू रिलिजन, म्हणजे मला सांगा की माणूस हा तो आहे काय, सोशल प्राणी आहे. आपण म्हणतो ना सामाजिक, मॅन म्हणजे काय, समाजात राहणारा हे आहे, थोडक्यात प्राणी आहे आपण म्हणतो ना, त्याच्यानुसार थोडक्यात काय सोशल डेमोक्रेसी. तर तुम्हाला आता लक्षात आलं का सोशल डेमोक्रेसी काय असतं? हॅलो, सोशल डेमोक्रेसी समजलं का तुम्हाला? हो सर. ओके. सेकंड पॉईंट जो आहे तो इकॉनॉमिक डेमोक्रेसी. आता इकॉनॉमिक डेमोक्रेसी म्हणजे कसं असतं, इकॉनॉमिक डेमोक्रेसी मध्ये काय असतं की थोडक्यात सोशो इकॉनॉमिक फिलॉसॉफी, ह्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की आता ह्यामध्ये ह्यांना काय सांगितलेलं आहे, दॅट पजेसेस टू शिफ्ट डिसिजन मेकिंग पॉवर फ्रॉम कॉर्पोरेट मॅन. आता मला तुम्हाला काय सांगायचंय की आता ऍक्च्युली काय म्हणतो आपण की आता सुरुवातीला कसं होतं की तुम्हाला अधिकार महत्वाचे आहेत, बरोबर आहे.
थोडक्यात तुम्हाला आता आपल्या राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येकाला व्यवसाय करण्याचं. पण मला तुम्ही सांगा, सोशल गोष्टी जशा आयुष्यात महत्वाच्या आहेत तशा इकॉनॉमिक सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात, तुम्हाला सर्वजण लोक चांगले म्हणतात, मान्य सगळ्या गोष्टी आहेत, पण मला सांगा इकॉनॉमिकली महत्वाचे पैसा म्हणतो ना आपण एक प्रकारे, ते सुद्धा महत्वाचे आहेत. आता मला तुम्ही सांगतो विदाउट इकॉनॉमी आपण समाजामध्ये राहू शकतो का? जसं समाज पहिल्यांदा आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, आपल्याला आपले मूलभूत हक्क पाहिजेत, मूलभूत अधिकार पाहिजेत. सेकंड थिंग काय पाहिजे, इकॉनॉमी सुद्धा महत्वाची आहे. आता इकॉनॉमी मध्ये आपण अजून काय म्हणू शकतो तुम्हाला सांगतो की आता फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल तुम्हाला की आता ह्यामध्ये कसं राहतं की आता वर्कर्स असतील, कस्टमर्स असतील, बरोबर आहे, त्यानंतर नेबरहुड्स असतील. थोडक्यात आता मला सांग की आता आपल्याला गव्हर्नमेंटने जॉब, आता फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटचे जशी जबाबदारी ना आपलं स्वातंत्र्य वगैरे सगळ्या गोष्टी, तसं लोकांना जॉब देणं म्हणा एक फॉर एक्झाम्पल म्हणा. आता मला तुम्ही सांगा, आपण कोणत्याही आपल्या सोसायटीचा विकास कसा होत असतो. आता महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा विकास कसा होणार आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा कंपनी आल्या आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, इतर कंपन्या आल्या इतर देशामधल्या असतील किंवा आपल्या देशातल्या मोठ्या कंपन्या जर महाराष्ट्रामध्ये आल्या, तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या कंपनीचं तेच काय होणार आहे की आपल्या इथल्या लोकांना ऑटोमॅटिकली त्यांना जॉब मिळणार आहे. बरोबर आहे. जसं म्हणजे थोडक्यात काय झालं, प्रत्येक लोकांना म्हणजे इकॉनॉमिकली आपण म्हणतो ना त्याची डेव्हलपमेंट होणार आहे. बरोबर आहे. जशी सोशल डेव्हलपमेंट म्हणतो ना तशीच आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सुद्धा खूप महत्वाची असते. तर तुम्हाला आता एक लक्षात आलं का, जसं सोशल महत्वाचं तसं इकॉनॉमिक सुद्धा. थोडक्यात आता मी तुम्हाला सांगितलं जसं आपल्या राज्यघटनेने फ्रीडम दिलेले आहेत, सगळे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, तसं इकॉनॉमिक डेमोक्रेसी हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ओके. इकॉनॉमिक डेमोक्रेसी मध्ये काय म्हणू शकतो आपण की मेक प्रॅक्टिकल क्लेम, थोडक्यात प्रॅक्टिकली सच दॅट कॅन कॉम्पन्सेट कॅपिटलिझम. कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही आपण म्हणतो. ओके. थोडक्यात काय आपल्याला जॉब, जसं म्हणतो ना इकॉनॉमी महत्वाची आहे. थोडक्यात तुम्ही आता सोशल जसं लक्षात ठेवलं ना तसं इकॉनॉमिक डेमोक्रेसी हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. त्यानंतर आपण थर्ड काय म्हणू शकतो, पॉलिटिकल डेमोक्रेसी. आता पॉलिटिकल डेमोक्रेसी म्हणजे काय असतं, पॉलिटिकल डेमोक्रेसी इज अ मीन्स फॉर पीपल टू चूज देअर लीडर्स. आता तुम्हाला तुमचे लीडर चूज करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. अँड टू टेक होल्ड देअर लीडर्स अकाउंटेबल फॉर पॉलिसीज म्हणा किंवा देअर कंडक्ट ऑफिस. थोडक्यात मला काय म्हणायचं आहे, आपण जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह निवडत असतो तर ते अकाउंटेबल, थोडक्यात ते अकाउंटेबल कोणाला असतात तर आपल्यालाच अकाउंटेबल असतात. जर आपलं फॉर एक्झाम्पल आता आपल्या आता फॉर एक्झाम्पल देतो, आता मी बारामतीमध्ये आहे. बरोबर आहे. तर बारामतीमध्ये आता आपले जे आमचे जे आमदार जे आहेत ते अजितदादा आहेत समजा फॉर एक्झाम्पल. तर आता अजितदादांना आम्ही वोटिंग केलं आमदारकीला, आणि त्यांना आम्ही वोटिंग करून ते आमदार झाले, आमदारचे परत ते मिनिस्टर झाले. तर आम्हाला तो अधिकार आहे की त्यांना फॉर एक्झाम्पल ते म्हणले की आम्ही तुम्हाला बारामतीमध्ये हे देऊ आणि दिलं नाही, तर पुढच्या इलेक्शनला आम्ही त्यांना विचारू शकतो तुम्ही मागच्या वेळेस म्हणलं होतं पण आम्हाला तुम्ही दिलं नाही. थोडक्यात ते काय अकाउंटेबल आहे तुम्हाला. तसंच फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या थोडक्यात जे तुमचे तालुके असतील ना तर त्यामधले ते लीडर्स असतील ना ते तुम्हाला अकाउंटेबल असतात. म्हणजे ही खूप मोठी दिलेली आपल्याला ही पॉवर आहे. मग तुम्हाला लक्षात आलं का यामध्ये पॉलिटिकल डेमोक्रेसीमध्ये काय असतं, पीपल टू चूज देअर लीडर अँड टू होल्ड देअर लीडर्स अकाउंटेबल फॉर देअर पीपल. थोडक्यात त्यामध्ये थोडक्यात त्यामध्ये काय करत असतात तर आपल्याला त्या आपण त्यांना विचारू शकतो. म्हणजे सोशल डेमोक्रेसी म्हणजे तुम्हाला लक्षात आलं आता राईट टू इक्वॅलिटी, फ्रीडम, तुम्हाला हे स्वातंत्र्य दिलं, सोशल ह्या गोष्टी सर्व त्याशी रिलेटेड आहेत. आणि आंबेडकर काय म्हणले होते, त्यांना सोशल डेमोक्रेसीला महत्व. पहिलं तुम्हाला महत्वाचं काय आहे, तुमची इक्वॅलिटी, फ्रीडम ऑफ रिलिजन, ते झालं सोशल डेमोक्रेसी. सेकंड म्हणजे इकॉनॉमिक डेमोक्रेसी. इकॉनॉमिक डेमोक्रेसी म्हणजे तुम्हाला मी सांगितलं जसं सोशल महत्वाचं तसं इकॉनॉमिकल म्हणजे इकॉनॉमी सुद्धा महत्वाची आहे. जॉब्स देणं, बाकीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, थोडकी इकॉनॉमिक स्टेबिलिटी ही सुद्धा महत्वाची आहे. आणि त्यानंतर थर्ड म्हणजे पॉलिटिकल. पॉलिटिकलमध्ये काय की पीपल टू चूज देअर लीडर, ही झाली पॉलिटिकल डेमोक्रेसी आपल्याला दिलेली. ओके. तर हे तीन काय होते, तर 3 डायमेन्शन, सोशल डेमोक्रेसी, इकॉनॉमिक डेमोक्रेसी आणि पॉलिटिकल डेमोक्रेसी. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, पुढचा पॉईंट जो आहे तो काय, चॅलेंजेस बिफोर डेमोक्रेसी. आता आपल्या डेमोक्रेसी समोर काय चॅलेंज आहेत. ओके. तर द बेसिकली चॅलेंज बिफोर डेमोक्रेसी इन इंडियामध्ये काय, पॉवर्टी म्हणजे गरिबी आहे, इलिटरसी आहे, साक्षरता म्हणतो ना, निराक्षरता म्हणतो आपण. त्यानंतर लोअर पार्टिसिपेशन, बरेचसे लोक पार्टिसिपेट करत नाही. क्रिमिनलिझम ऑफ पॉलिटिक्स म्हणजे आता क्रिमिनलिझम असेल म्हणजे एक गुन्हा वगैरे म्हणतो ना. नंतर पॉलिटिकल व्हायलेन्स आहे, करप्शन आहे, कम्युनलिझम आहे, रिजनलिझम आहे. त्यानंतर काय आपण अजून म्हणू शकतो की थोडक्यात नॉन पार्टिसिपेशन आर वुमन अँड मार्जिनलाइज सेक्शन. आता ऍक्च्युली ह्यामध्ये काय सांगितलंय, आपल्या भारतामध्ये सुरुवातीला कसं होतं, महिला ज्या होत्या त्या महिलांचं पार्टिसिपेशन नसायचं.
आपल्या ह्याच्यामध्ये. पण तुम्हाला आता उद्याचा जो टॉपिक असणार आहे ना, उद्या मी तुम्हाला शिकवणार आहे ना, तो पंचायत राज सिस्टीम. पंचायत राज म्हणजे काय, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, किंवा तुमचे फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना महानगरपालिका, नगरपालिका. तर त्यामध्ये ऍक्च्युली प्रोव्हिजन कसे केलेले आता सुद्धा तुम्ही बघा, आपले जे इलेक्शन आमदार खासदार वगैरे ह्यामध्ये बऱ्याचशा प्रोव्हिजन ह्या महिलांसाठी रिझर्व्ह आहेत. बरोबर आहे, महिलांसाठी रिझर्व्ह आहेत. मग थोडक्यात आता कसं होतं की आता महिलांना एम्पॉवरमेंट ऑफ वुमन आपण असं म्हणू शकतो थोडक्यात. त्यामुळे हे करण्यामागचा उद्देश काय आहे, पार्टिसिपेशन ऑफ वुमन. थोडक्यात वुमनचं काय होतं, पार्टिसिपेशन होत असतं, त्या माध्यमाने त्या पार्टिसिपेट करत असतात. ओके, तर आता हे चॅलेंजेस बिफोर डेमोक्रेसी तुमच्या लक्षात आलं का. आता गरिबी आहे, इलिटरसी आहे, तर हे आपल्या समोर डेमोक्रेसी समोर हे चॅलेंज आहेत. ओके, त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणतो इव्होल्युशन ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे आपण म्हणतो ना उत्क्रांती कशी झाली, तर ह्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, डेमोक्रेसी इज अ पॉलिटिकल सिस्टीम. ह्यामध्ये कसं असतं, सिस्टीम ऑफ डिसिजन मेकिंग विदिन द इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशन. आता ह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला डिसिजन घेण्याचा अधिकार असतो. बरोबर आहे, त्यामध्ये ऑल मेंबर हॅव इक्वल शेअर ऑफ पॉवर. आता आपल्या इथं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक इक्वल, सगळे कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. बरोबर आहे, त्यामध्ये काय असेल, आपल्याला सर्वांना समान अधिकार आहेत. त्यामध्ये असं नाही की मिनिस्टरचा मुलगा म्हणून त्याला वेगळा अधिकार आणि कॉमन पीपल आहे म्हणून त्याला वेगळा अधिकार, असं आपण म्हणू शकतो का, तर नाही म्हणू शकत. बरोबर आहे, तर त्यामध्ये अजून तुम्हाला मी काय सांगू शकतो, डेमोक्रेसी इज जनरली असोसिएटेड विथ द इफोर्ट्स ऑफ द एन्शंट ग्रीक. आता ते तुम्हाला लक्षात आलं, ग्रीक देशामध्ये ते डेमोक्रेसी जी होती ते तो वर्ड कोणता होता, ग्रीक होता. त्यामध्ये काय म्हणलं होतं आपण की तुम्हाला पीपल आणि पॉवर. बरोबर आहे, पीपल पॉवर म्हणजेच काय, डेमोक्रेसी. डेमो म्हणजे पीपल, हा, आणि डेमोक्रेशिया म्हणजे म्हणतो ना आपण ते म्हणजे पॉवर. पीपल्स पॉवर म्हणजे ते. त्यामध्ये आपण अजून काय म्हणू शकतो, in 18th century intellectuals who attempted leverage of the every democratic experiment. थोडक्यात काय तुमच्या लक्षात येईल की आता ऍक्च्युली कसं होतं, डेमोक्रेसी जी होती, लोकशाही जी होती, सुरुवातीला काय असायचं की आपण म्हणायचो ना मोनार्श पद्धत होती. मोनार्श म्हणजे राजा असायचा, राजा जो निर्णय घेईल ते सर्व करायचा. त्यानंतर लोकांना लक्षात आलं की अरे नाही, एकाच व्यक्तीच्या हातात पॉवर गेली की तो त्याच्या पॉवरचा मिसयूज करू शकतो. त्यानंतर हळूहळू आपल्याला लक्षात आलं की नाही, ऍक्च्युली मोनार्च पद्धतीपेक्षा डेमोक्रेसी ज्यामध्ये कॉमन पीपलला अधिकार दिलेला आहे. बरोबर आहे, आता मला तुम्हाला हे सांगितलं बा, कोणताही देश म्हणा, तो कोणती सिस्टीम ही कधी परफेक्ट नसते. बरोबर आहे, तर ती परफेक्ट आपल्याला बनवावं लागते. बरोबर आहे, फॉर एक्झाम्पल मला तुम्ही सांगा की कोणतीही गोष्ट एका दिवसात होते का, नाही होत. मी तुम्हाला एवढंही सांगतो, बदल जो असतो ना, बदल, तो चेंज जो असतो ना, तर तो आहे ना ऍक्च्युली ड्रास्टिक चेंज नसला पाहिजे, तर तो हळूहळू झाला पाहिजे. हा, हळूहळू म्हणजे कसं, थोडक्यात आता त्याचं एक्झाम्पल देतो मी. फॉर एक्झाम्पल तुम्ही आज रोज समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही भाकरी खाता, हा, तुम्हाला भाकरी खायची तर चपाती खाता तुम्ही, आपण आता रोज चपाती खातो. आणि मला सांगा, चपाती खात असताना जर तुम्हाला डायरेक्ट उद्या पिझ्झा खायला दिला तर तो आपल्याला खाता येईल का, आपल्याला त्याचा त्रास होणार. लक्षात घ्या, मला कसं म्हणायचं की आज तुम्ही चपाती खाताय तर उद्या तुम्हाला काय केलं पाहिजे, उद्या तुम्हाला बर्गर दिला पाहिजे. बरोबर आहे, तिसऱ्या दिवशी तुम्हाला सँडविच दिलं पाहिजे, हा, आणि चौथ्या दिवशी तुम्हाला पिझ्झा दिला पाहिजे. म्हणजे तुमच्या बॉडीला सुद्धा त्या गोष्टीची सवय लागते हळूहळू. म्हणजे हा बदल जो झाला ना हळूहळूच. आणि समाज हा कसा आहे की आता आपण म्हणतो ना, समाजामध्ये कसं आहे की बदल हा हळूहळू झाला पाहिजे. आलं का लक्षात तुमच्या, समाजामध्ये बदल हा हळूहळू झाला पाहिजे, फास्ट झाला नाही पाहिजे. जो ड्रास्टिक बदल असतो ना तो तुमच्या आपल्या सर्वांसाठी घातक असतो. जो रॅपिड बदल, फास्ट असतो तो, तर हळूहळू बदल झाला पाहिजे. तसंच आपलं जे थोडक्यात सुरुवातीला मोनार सिस्टीम होते, त्यानंतर काय झालं सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही, डेमोक्रेसी हीच खूप महत्वाची आहे. डेमोक्रेसीमध्ये सेंट्रल पॉईंट कोण असतो, तर कॉमन पीपल असतो. बरोबर आहे, तर तुम्हाला आता हे लक्षात आलं का, आपण काय म्हणू शकतो, इव्होल्युशन ऑफ डेमोक्रेसीमध्ये कसं आहे की डेमोक्रेसीचे किती फायदे आहेत, त्याची उत्क्रांती म्हणतो ना आपण एक प्रकारे, ती कशी झालेली आहे. तुम्हाला तुम्ही सांगितलं ग्रीक वर्ड होता डेमोक्रॅटिया, मग त्यामध्ये डेमो म्हणजे पीपल, हा, क्रॅटिया म्हणजे पॉवर म्हणा त्याला, हा. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये अजून काय म्हणू शकतो, आता बघा, द कन्सेप्ट ऑफ डेमोक्रेसी अँड कॉन्स्टिट्यूशन ॲज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ओरिजिनेटेड इन अँसंट. ह्यामध्ये थोडक्यात आता काय सांगतं, इव्होल्युशन म्हणजे थोडक्यात ते आता कसं डेव्हलप होत गेलं, हा, ह्यामध्ये आपण मग ते कसं डेव्हलप होत गेलं ते आपण मेन्शन केलेलंच आहे. त्यानंतर आपण आता काय म्हणू शकतो, कन्क्लुजन म्हणजे काय आपला आता फॉर एक्झाम्पल कन्क्लुजन मी सुद्धा पॉईंट तुम्हाला मेन्शन का करतो, ज्यावेळेस तुम्हाला सब्जेक्टिव्ह पेपर असतो, सब्जेक्टिव्ह म्हणजे रिटर्न फॉर्म मध्ये पेपर असतो, त्यावेळेस तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार असतो. ऍक्च्युली आता आमचं माझं ज्यावेळेस लॉ झालं, LLB झालं, बॅचलर ऑफ लॉ, तेव्हा आम्हाला ह्या कन्क्लुजनला एवढं महत्व होतं. पण ज्यावेळेस माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, म्हणतो ना मास्टर ऑफ लॉ, त्यामध्ये आम्हाला कसं असायचं की तुमचं मत, कन्क्लुजन आणि क्रिटिसिझम, म्हणजे कोणता जरी प्रश्न आला, कॉन्स्टिट्यूशन वरती जरी प्रश्न आला तरी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 14 आहे
तर आम्हाला त्यामध्ये कसं असेल की तुम्ही तुमचं क्रिटिसाइज करा किंवा कन्क्लूड तुमचं मत मांडा. मग भले कायद्यामध्ये प्रोव्हिजन जरी ती असेल, तुम्हाला काय वाटतं? आणि थोडक्यात मी तुम्हाला सांगेन की प्रत्येक, आता हे डेमोक्रेसी, तुम्ही स्वतः तुमचा स्टडी करत असताना ना कन्क्लुजन हे केलं पाहिजे. मग तुमचं स्वतःचं मत असलं पाहिजे आणि ते स्वतंत्र असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल ह्या ऑथरनं सांगितलं असं असं पाहिजे म्हणून ते तुम्ही म्हणायचं का नाही. तुमचं स्वतःचं मत म्हणजेच काय, तुमचं कन्क्लुजन असतं, लक्षात घ्या. स्वतःच्या मतामध्ये तुम्ही ते मेन्शन केलं पाहिजे. मग आपण डेमोक्रेसीमध्ये काय म्हणू शकतो की डेमोक्रेसी इज अ न्यू थिंग इन द वर्ल्ड. न्यू थिंग होती, बरोबर आहे. वेल डेव्हलप्ड फॉर्म ऑफ हॅव बीन प्रॅक्टिस लेस दॅन द सेंचुरी. ह्यामध्ये अजून काय म्हणू शकतो, वी आर स्टील रनिंग व्हॉट इज द हाऊ इज ऑपरेट इट. म्हणजे ह्यामध्ये थोडक्यात तुम्हाला काय म्हणता येईल की न्यू फीचर्स आर कंटिन्युअसली बीन ऑफर्ड अँड पुट ऑन ट्रायल. नो डाऊट देअर इज अ ग्रेट डील मोर लर्न अबाउट इट. थोडक्यात हे तुमचं मत असणार आहे. आता हे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, त्यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता की डेमोक्रेसी इज अ कंट्री वेअर एनर्जी इज अ हेल्ड बाय मीन्स ऑफ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. हां, त्यामध्ये मग तुम्ही असंही म्हणू शकता डेमोक्रेसी म्हणजे काय, आता जे अब्राहम लिंकन जे होते ना त्यांना म्हणलेलं आहे किंवा बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल. डेमोक्रेसीमध्ये काय असतं, कॉमन जे सर्व जे पॉवर असते ती कुणाच्या हातामध्ये असते, पीपलच्या हातामध्ये असते, बरोबर. लोकांनी लोकांसाठी बनवलेलं राज्य म्हणजेच काय, डेमोक्रेसी असते. त्यामध्ये अजून काय म्हणू शकता, इन डेमोक्रेसी सुप्रीम पॉवर लाईज विथ द पीपल, असंही तुम्ही म्हणू शकता. डेमोक्रेसीमध्ये काय असतं, इन सुप्रीम पॉवर लाईज विथ द पीपल. त्यामध्ये अजून म्हणू शकतो द वर्ड डेमोक्रेसी मीन्स पीपल्स पॉवर. पीपल्स पॉवर म्हणजेच काय, डेमोक्रेसी. त्यामध्ये काय, गव्हर्नमेंट इन विच पॉवर इज वेस्टेड इन द हँड ऑफ द पीपल. थोडक्यात काय मला सांगा, पीपलच्याच हातामध्ये असते. म्हणजे मला सांगा, प्राईम मिनिस्टर काय डायरेक्ट प्राईम मिनिस्टर होत असतो का, ते चीफ मिनिस्टर हे डायरेक्ट चीफ मिनिस्टर होत असतात का, नाही. थोडक्यात काय, विधानसभेमध्ये ज्यावेळेस मतदान होतं त्यानुसार तुम्ही चीफ मिनिस्टरची निवड करत असता आणि लोकसभेला जे मतदान होतं त्यानुसार त्यांची प्राईम मिनिस्टर यांची निवड होत असते, बरोबर आहे. आता तुम्हाला अजून एक मी सांगतो, राष्ट्रपतींना तुम्हाला डायरेक्ट अपॉइंट करता येतं का, नाही करता येत. कारण का, इट इज द हेड ऑफ द स्टेट. आणि जे प्राईम मिनिस्टर आहेत ना, तर ते काय आहेत ऍक्च्युली गव्हर्नमेंट ऑफ द हेड, बरोबर आहे. म्हणजे मला स्नेहल जे बोलले होते ना, त्यांच्या आता लक्षात आलं असेल की हेड ऑफ द स्टेट आणि गव्हर्नमेंट ऑफ द स्टेट ह्यात फरक आहे. राष्ट्रपती जे त्यांना आपण कॉमन डायरेक्ट निवडतो का, नाही निवडत, बरोबर आहे. पण प्राईम मिनिस्टर जे आहेत आपले मोदी, त्यांना आपण निवडतो डायरेक्ट, म्हणजे आपलं खासदार निवडतो. जी सत्ता मेजॉरिटीमध्ये येते ना, थोडक्यात आता आपण भाजप जे आहे त्यांचे खासदारची मेजॉरिटी झाली म्हणून ते काय करतात, ते सत्तेत आले आणि त्यांना त्यांचा लीडरची निवड केली, म्हणजे ते झाले प्राईम मिनिस्टर. ओके. तर डेमोक्रेसी बद्दल आता हे मी एक्सप्लेन केलेलंच आहे. तर तुम्हाला काही डाऊट आहे का डेमोक्रेसी बद्दल? हॅलो, No, sir. समजलं का तुम्हाला? No, sir.